आपल्याला हे वर्ष आपल्या क्लबचं सिल्वर ज्युबिली इयर आहे आणि आपला क्लब डे म्हणजे नॉन रोटेरियनसाठी सांगतो, जो क्लबचा वाढदिवस असतो तो 25 तारखेला होता, 25 एप्रिलला. तर आपण थोडीशी सेलिब्रेशनची सुरुवात गेल्या आठवड्यात केली होती, गेल्या गुरुवारच्या मीटिंगमध्ये. आज आपण ते कंटिन्यू करणार आहोत. आणि मुख्य म्हणजे आज आपल्याला ह्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने अतिशय चांगले वक्ते लाभलेले आहेत. मी आपल्या या मीटिंगमध्ये श्री अनंत मराठेंचं स्वागत करतो. अनंत मराठे हे माझे आणि योगेशचे अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत. इनफॅक्ट माझ्या तोंडनं बरेच वेळा त्याचं नाव अनंता म्हणूनच येईल. तर अनंता, थँक्यू आमच्या विनंतीला मान देऊन तू आज इथे आलास आणि तुझा जो काही अभ्यास आहे, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याची सांगड घालून आणि ते आजच्या युगातलं त्याला रेलेव्हन्स 21व्या शतकातला याच्याविषयी बोलणार आहेस. थँक्यू व्हेरी मच. मी यात पुढे जायच्या आधी एक दोन गोष्टी सांगू इच्छितो की अनंता आमचा म्हटलं तसं लहान बालमित्र आणि एक बऱ्याच आठवणी आहेत. बरीच वर्ष आम्ही एकत्र घालवली. तर एक आठवण आता इथे सांगतो पुढे जायच्या आधी. अनंता आमचा मोठा ग्रुप होता सायनला आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज चालायच्या. गणपती उत्सव करायचो, क्रिकेट खेळायचो आणि मग त्याबरोबर कधी सिनेमा, कधी पावभाजी खेळायला असे जायचो. आणि ह्या ग्रुपमध्ये अनंता आणि सुषमा म्हणजे सौ मराठे ही दोघ जण असली की योगेश्वरीची आई तिला यायला बिनधास्त परवानगी द्यायची. त्यामुळे माझं लक्ष असायचं की ह्या दोघं येणार आहेत की नाही ह्याच्यावर माझं सर्वात जास्त लक्ष असायचं. आणि त्यांच्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ घालवता आला. सो अनंत आणि सुषमा, थँक्यू व्हेरी मच. आज इतक्या वर्षांनी परत आज सकाळी एकदम आठवण झाली म्हणून म्हटलं शेअर करावं आपण. अनंता आणि त्याची फॅमिली सोशली अतिशय कॉन्शियस आहेत लोक. अनंताचे वडील खूप सोशल वर्क करायचे आणि अनंताही आता खूप करतो. तो ठाण्याला असतो राहायला आणि त्या ठाण्याला तो बऱ्याच संस्थांशी कनेक्टेड आहे आणि त्या संस्थांना मदतही करत असतो. इनफॅक्ट आज माझं या त्याच्याशी बोलणं चाललं होतं की आपलं ऍज अ स्पीकर मानधन वगैरे काही असतं, तर तो पटकन म्हणाला की जे काय असेल ते मी तुमच्या ट्रस्टला देणगी म्हणून देणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि त्या तुझ्या जेस्चरचा खूप चांगला उपयोग होईल हे मी तुला आश्वस्त करतो. सो आपण आता पुढे सरकूया. आज आपण फेसबुक लाईव्ह आहोतच आणि आज बरेच गेस्ट लोक पण आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करूया. मेट्रोपॉलिटन्स आज आपल्या समवेत आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आजची आपली ह्या वर्षातली 37वी वीकली मीटिंग आहे. आणि म्हटलं तसं आपला जो सिल्वर ज्युबिली वीक आपण म्हणू का 15वडा म्हणू, त्याच्यातला हा एक सेलिब्रेशन आहे. तर मी आधी गेल्या आठवड्याचा आढावा घेतो की आपली ह्याच्या आधी जी वीकली मीटिंग होती गेल्या गुरुवारी 22 एप्रिलला, चारू दत्त आफ्ळे हे आपल्याशी आपल्या क्लबमध्ये आले होते आणि त्यांनी महाभारत आणि 21 आजचा रेलेव्हन्स ह्याच्याविषयी खूप छान व्याख्यान दिलं त्यांनी. आणि मुख्य म्हणजे मला काय आवडलं आणि बऱ्याच आपल्या लोकांना आवडलं की त्यांनी रोटेरियन्स महाभारतातनं काय शिकू शकतात. रोटेरियन्स वेन दे आर ट्राइंग टू सर्व्ह द सोसायटी, त्यांना काय त्याच्यातले धडे मिळू शकतात हे खूप छान त्यांनी गुंफलं. आपल्याला प्रतिसाद खूप छान मिळाला होता. आपण तो फेसबुक लाईव्ह केला, त्याला जवळजवळ 2,500-3,000 हजार लोक त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत. सो मी आफ्ळ्यांना आपल्या क्लब तर्फे त्यांना धन्यवाद देतो. तसेच त्या दिवशीची इंट्रोडक्शन आणि व्होट ऑफ थँक्स आपले राजा उत्तुरकर, रोटेरियन राजा उत्तुरकर आणि आन श्रुती या दोघांनी केली. त्यांनाही धन्यवाद. थँक्यू. आपलं मगाशी जसं बोलणं चाललं होतं ते आज आपण फेलोशिप डिलिव्हर केली. फेलोशिप म्हणजे रोटरीच्या भाषेत फेलोशिप म्हणजे खाणं. सिल्वर ज्युबिली वर्ष असल्यामुळे आमचे जे क्लब मेंबर्स आहेत त्याला आपण आज एन्जॉय केलं. खूप दिवसभर क्लबच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची चर्चा चालू होती. सो बघून खूप छान वाटत होतं. आणि याचा मला विशेष उल्लेख करायचा आहे. आपली ऍडमिन डायरेक्टर म्यूट झालंय. हा या रोटेरियन कविता, हे सगळ्याचं जे लॉजिस्टिक्स होतं, कारण आज आपल्याला तिथे जाऊन, लास्ट टाइम आपण कसं तिथे जाऊन आपण पिकअप केले होते आयटम्स, ह्यावेळेस तसं शक्य नव्हतं म्हणून ते सगळे डिलिव्हर करायचे आणि त्याचं बरीच त्याची उस्तावर होती ती कवितानी छान सांभाळली. सो थँक्यू कविता, थँक्यू व्हेरी मच.
आता आय थिंक लोकांची डिमांड व्हायला लागली की ही गोष्ट आपण जास्त फ्रिक्वेंटली करूया. तर बघूया का कसं काय जमताय ते. पण एकच ह्याच्यातनं दिसतं की बाहेरची परिस्थिती कशी जरी असली, किती ऍडव्हर्स असली तरी आपण त्यातनं मार्ग काढू शकतो ऍज अ ट्रू मेट्रोपॉलिटन. सो इट्स व्हेरी 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 प्राऊड ऑफ ऑल द मेट्रो परिवार मेंबर्स. तसेच एक दुसरी आनंदाची गोष्ट मला डिक्लेअर करायची की रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुण्यात एक कोविड सेंटर चालू करताय. 75 ऑक्सिजन बेड्स तिथे असणार आहेत. एक 8 दिवसात ते सेंटर चालू होणार आहे आणि याची आता सध्या नितांत आवश्यकता आहे, सगळ्यांना कोणाला सांगायला नको. तर ह्या प्रोजेक्टसाठी बरेच क्लब्स एकत्र आलेले आहेत. आपणही आपल्या क्लब मार्फत क्लब मेंबर्सनी कॉन्ट्रीब्युट करून आपण त्या डोनेशन देणार आहोत. पण आपली जी CSR पार्टनर आहे अटॉस सेंट्रल, ज्यांनी गेल्या वर्षी आपल्याला एका शाळेच्या प्रोजेक्टसाठी मदत केली होती, तर त्यांनी पुढे आले आणि त्यांनी पटकन म्हणजे लिटरली विदिन 3 days त्यांनी आपली जी त्या सेंटरची ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे, म्हणजे आपण काय 2-3 महिने सेंटर चालवायचा प्लॅन आहे, त्याचा बराचसा भाग त्यांनी उचलायची तयारी दाखवलेली आहे. सो इट्स हॅट्स ऑफ टू देम. थँक्यू व्हेरी मच. आणि आता त्या प्रोजेक्टमध्ये जे काही क्लब्स इन्व्हॉल्ड आहेत त्यातली ही सर्वात जास्त आपली कॉन्ट्रीब्युशन असणार. सो अगेन व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ द मेट्रो टीम. आता पुढे जातो. जास्त काही अनाउन्समेंट्स अजून नाही आहेत आज, तर मी आता रोटेरियन विवेकला विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरियल अनाउन्समेंटसाठी पुढे यावं. विवेक. थँक्यू मकरन. आता आपण गेल्या आठवड्यातले बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी बघूया. एक 3 महिन्यापूर्वी आपण वोकेशनल सर्व्हिस अवॉर्ड्स कार्यक्रम केला होता आणि सेवावर्धिनीच्या कोविड वॉरियर्सना आपण त्यांचा सत्कार केला होता. तर त्या सत्काराच्या समारंभाचं जे सूत्रसंचालन करत होत्या ॲन मीरा निमकर, त्यांचा 24 एप्रिलला बर्थडे होता. 26 एप्रिलला ॲन नीना उपासनी यांचा बर्थडे होता. रोटेरियन मिलिंद उपासनी आज आलेच आहेत आपल्यापाशी. आणि 29 एप्रिल आज आपण या वर्षीचा सुरुवातीचा पंचम प्रोजेक्ट, ज्याच्यात आपण मास्क प्रोक्युअरमेंट आणि डिस्ट्रीब्युशन केलं होतं, त्या प्रोजेक्टच्या कन्व्हेनर ॲन शुभदा जोशी आणि ज्याच्या वर्षात ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट सुरू झालं तो पास्ट प्रेसिडेंट निळकंठ जोशी यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. या सर्वांना RCPM तर्फे हार्दिक शुभेच्छा. आता पुढचे काही कार्यक्रम. 6 मे पुढच्या गुरुवारी ISRO ते माधव ढेकणे आपल्याकडे येणार आहे. नंतर 13 मे गुरुवारी आपले या महिन्याचे शिलेदार आपल्यासाठी क्विज कार्यक्रम करणार आहे. नंतर बिकॉज ऑफ दिस कोविड अँड लॉकडाऊन आपण यावर्षी बावर्ची डे काही बहुतेक करू शकणार नाही. त्यामुळे आपले जे जुने बावर्ची आहेत, ताऊ, मजली, बोधनी यांच्या कलाकृतींचा काही आपल्याला आनंद घेता येणार नाही. आणि आज नवीन आलेले राहुल आणि माधव सुद्धा, त्यांच्याही कलाकृतींचा काही आनंद आपल्याला घेता येणार नाही. तरी पण आपण एक सुमित किसार म्हणून एक शेफ आहेत, रेकग्नाइज्ड आहेत, तर त्यांचा कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम आपण 20 तारखेला करणार आहोत. ते आपल्याबरोबर आपल्यासाठी ते खास कार्यक्रम घेऊन येतात. तर हे झाले पुढचे कार्यक्रम. आणि आता मी रोटेरियन मिलिंद उपासनीला आजचे गेस्ट श्री अनंत मराठे यांची ओळख करून देण्यासाठी विनंती करतो. ओव्हर टू यू मिलिंद. मिलिंद तुझं म्यूट आहे. धन्यवाद विवेक. मित्रांनो, गोदरेज सारख्या नामांकित कंपनीमधून जनरल मॅनेजर सारख्या मोठ्या पोस्टवरून निवृत्त झाल्यानंतर कोणताही माणूस पुढचं सारं आयुष्य आपण कंपनीसाठी काय आणि किती काम केलं हे लोकांना सांगण्यामध्ये निवांत वेळ घालवेल आणि आयुष्याची इति कर्तव्यता गाठेल असंच आपल्याला वाटेल की नाही. पण आपले आजचे व्याख्याते श्री अनंत विष्णू मराठे यांना मात्र इतका सरधोपटपणा मंजूर नव्हता. निवृत्तीनंतर गेली 14 वर्ष ते ज्योतिष वास्तू सल्लागार म्हणून पूर्ण वेळ काम करीत आहेत. तसेच ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचे ठाण्यामध्ये प्रत्यक्ष वर्गही घेत आहेत. निवृत्तीनंतर
त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर आणि वास्तु विशारद या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. अनेक मासिकांमधून ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. नवरा माझ्या राशीला हा त्यांचा ज्योतिषशास्त्रावर आधारित एकपात्री कार्यक्रम प्रेक्षकांची दाद मिळवून जातो. अंतरपाठाची कुंडली, विवाह या विषयावर ते प्रबोधनात्मक व्याख्याने देतात. गुन्हेगारी आणि ज्योतिषशास्त्र, स्तनांचा कर्करोग आणि ग्रहस्थिती या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिलेले आहेत. ज्योतिषशास्त्रातल्या त्यांच्या सखोल अभ्यासामुळे त्यांना ज्योतिष यशोधीप पुरस्कार आणि जीवन साफल्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ठाणे येथील आचार्य आत्रे सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या स्थापनेपासून त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अनंत मराठे या नावाने त्यांनी YouTube चॅनेलही सुरू केलेले आहे. तसेच ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावरची त्याची पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत. या दोन्ही शास्त्रांची या बिकट काळात आपल्याला अत्यंत गरज निर्माण होईल असे वाटते. श्री मराठे यांनी 21व्या शतकातील ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावरील व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आनंद म्यूट आहे तुझं. धन्यवाद मिलिंद. सर्वप्रथम मी श्री गणेश, माझे गुरु, माझे आई वडील यांना वंदन करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. प्रथम पुणे रोटरी क्लब यांनी मला ही इथे संधी दिली. त्यात मकरंद आणि योगेश्री, मी म्हटलं तसं मकरंद आणि योगेश्री आम्ही भरपूर नाटकं केलेली आहेत, म्हणजे भरपूर नाटकातनं कामं केलेली आहेत. म्हणजे तो मगाशी म्हणालाच की आमचे कौटुंबिक संबंध तर आहेतच, म्हणजे त्याचे आई बाबा असो किंवा त्याची मुलं असो, सगळ्यांचं आजही आम्ही म्हणजे ह्या हल्ली 21व्या शतकात आपल्याला म्हणायची सवय झालेली आहे, पण हे असं एकत्रित कुटुंब असणं हे आमच्या संस्कारातच आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही सगळ्यांनी आणि त्याच्या मार्गे मला इथे संधी मिळाली त्याबद्दल मकरंद आणि योगेश्री तुमच्या दोघांचे मी आभार मानतो. आणि मला विशेष कौतुक असं वाटतं की हा विषय म्हणजे सर्वसाधारणपणे अरे आता काय आपण चंद्रावर पोचलो, आता काय आपण मंगळावर पोचलो आणि तुम्ही इथे चंद्रमंगळ काय करत बसलायत, असा सर्वसाधारण लोकांचा एक विचार असतो. पण त्याही याच्यामध्ये त्यांनी माझं व्याख्यान ठेवून नक्कीच आमच्या ज्योतिषशास्त्राची एक थोडी शान वाढवल्यासारखं मला वाटतंय. त्याबद्दल पण तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आता व्याख्यानाकडे जाताना मला एक दोन गोष्टी प्रथम सांगायच्या आहेत की ही दोन्ही शास्त्र जी आहेत तर त्याच्या मागे आपल्याला काही बेसिक आपण म्हणतो ना की काही संकल्पना डोक्यात ठेवाव्या लागतात. तर आता त्या संकल्पना सगळ्यांनाच मान्य असतात असं नाही, परंतु त्या दोन संकल्पना म्हणजे ईश्वरी अधिष्ठान की ईश्वराचं अस्तित्व आहे आणि दुसरं अधिष्ठान म्हणजे पुनर्जन्म आहे. मला माहिती आहे की प्रत्येकाचीच मतं याबद्दल वेगळी असतील, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, पण ह्या शास्त्रांच्या मागे याचा मोठा भक्कम आधार आहे. आपण काही गोष्टी त्यातल्या मी जसं व्याख्यान होणार आहे त्या याच्यात मी सांगणार आहे. कारण मुळामध्ये 21व्या शतकात ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावर बोलण्याचं कारणच असं आहे की मला या शास्त्रांबद्दलचे जे गैरसमज आहेत किंवा जे असं वाटतं की अरे हे काय शास्त्र नाही, कारण शास्त्र म्हटलं की सायन्स हा इंग्लिश शब्द येतो आणि मग प्रत्येक गोष्टीला 1+1=2 म्हणजे सायन्स म्हणजे गणित. हा विषय इथे नाहीये. कारण सायन्स ही दोन प्रकारची असू शकतात. काही गोष्टी ह्या सिद्ध करण्याच्या असतात आणि काही गोष्टी ह्या अनुभूतीच्या असतात. अनुभव आणि अनुभूती हा या शास्त्राचा मागचा आणखीन मोठा बेस आहे. त्यामुळे आपण इथे सिद्ध करायला जात नाही,
कारण त्याच्याकरता आधी सिद्धी मिळवावी लागते आणि मग ते सिद्ध होतं आणि ते सिद्ध अनुभूतीने होतं. हा एक त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे, की तुमच्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्याच्या शास्त्राबद्दलचे असलेले गैरसमज मला दूर करायचे आहेत. म्हणून हा सगळा व्याख्यानाचा प्रपंच आपण केलेला आहे. तर मुळात आता आपण बरेच वेळा असं करतो, की नाही, नाही, आम्ही त्यांना पत्रिका दाखवली होती, पण त्यांनी पत्रिकेत सांगितलेल्या गोष्टी काही झाल्या नाहीत. नाही, नाही, पण त्या पत्रिकेत असं होतं, तर मग असं व्हायलाच पाहिजे. असे काही जणांचे आणखीन गैरसमज असतात. तर मला सगळ्यात प्रथम हे सांगायचं आहे, की तुम्ही एक लक्षात ठेवा, आपल्या संस्कृतीमध्ये 5 या आकड्याला खूप महत्व आहे. म्हणजे पंचांग असो किंवा पंचज्ञानेंद्रिय असो, तर तसंच आपल्या संपूर्ण या गोष्टी मी ज्या बोलणार आहे, आपलं आयुष्य जे आहे ते 5 गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे आपण जे जीवन जगतो ते 5 गोष्टींवर अवलंबून आहे. त्यात मुळात कसं आहे, की पहिलं म्हणजे डीएनए. त्या पहिल्या गोष्टी म्हणजे 5 मधला पहिली गोष्ट आहे ती डीएनए आहे. तुम्ही डीएनए बदलू शकत नाही. आपण जो काही डीएनए घेऊन आलोय तो आपले आई-वडील असतील, आपले वाडवडील असतील, आत्या, मामा, काका, मावशी, आत्या, ते कसा मिक्स होऊन आलेलं आहे ते आपल्याला माहिती नाहीये. म्हणून ज्यावेळेला आपण डॉक्टरकडे एखाद्या रोगाचं निदान करायला जातो, तेव्हा पहिले असं समजा डायबिटीस असेल, तर नक्कीच तुम्हाला डॉक्टर विचारतात की नाही, "काय हो तुमच्या घराण्यात कुठे पूर्वी कोणाच्याकडे डायबिटीस होता का?" मग खरं तर डॉक्टरनी असं म्हणायला पाहिजे, "नाही, नाही, तुमची प्रकृती ही तुमचीच प्रकृती आहे. त्याच्यामध्ये बाकीच्यांच्या लोकांचा काही संबंध नाही. पण डीएनए आहे ना." म्हणून दरवेळेला फक्त पत्रिका हा बेस नसतो. त्याच्यामधला पहिला बेस आहे हा डीएनए आहे. आणि डीएनए घेऊन जे आपण आलेलो आहोत ते काही रोग किंवा त्या काय प्रवृत्ती किंवा त्याच्या वागण्याचे काही संस्कार हे आपल्याला ज्याला म्हणतो ना सीड कॅपिटल मिळाल्यासारखे आहेत आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अंगभूत आहेतच. पण डीएनए आपण चेंज करू शकत नाही. मग दुसरी गोष्ट जी येते ते म्हणजे प्रारब्ध. आता प्रारब्ध याचाच अर्थ मी पत्रिका म्हणून घेतो. मग प्रारब्ध आणि पत्रिका म्हणजे काय आहे? की प्रारब्ध आणि म्हणजे पत्रिका म्हणजे असं आहे, की तुम्ही ज्या वेळेला जन्माला येता, त्यावेळेच्या आकाशातल्या ग्रहांचा नकाशा म्हणजे तुमची पत्रिका आहे. आज आपण बघितलं असेल, की मग पत्रिका म्हणजे परत ज्योतिष आलं. आज आपण बघितलं असेल, की आपण सगळेजण ॲस्ट्रॉनॉमी मानतो. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीच्या बद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत नाहीये. म्हणजे तुम्ही जरी अगदी कोणत्याही ॲस्ट्रॉनॉमी वाल्याला विचारलं, की सध्या गुरु कोणत्या राशीत आहे? कारण काय त्यांनी आपण पृथ्वीचे काही भाग आपल्या अवकाश मंडळाचे जे काही 12 भाग पडलेले आहेत, त्यात राशी पाडलेल्या आहेत, त्या सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे तोही सांगेल, की हो आज गुरु हा अ, अ, कुंभ राशीमध्ये आहे. पण मग तो नुसताच ते सांगतो. त्याचा परिणाम काय होतो? मग आम्ही काय करतो? ह्या ॲस्ट्रॉनॉमीला थोडंसं लॉजिक लावतो, की एखादा ग्रह एखाद्या राशीत असेल, एखाद्या अंशावर असेल, तर तो कसा वागेल? हे लॉजिक लावलं आणि ॲस्ट्रॉनॉमी मिक्स केली, की ॲस्ट्रॉनॉमी प्लस लॉजिक इज ॲस्ट्रोलॉजी. त्यामुळे हा संपूर्ण या शिक्षणाच्या मागे किंवा हे जे आपण बोलतोय, त्याच्यामागे ते लॉजिकही आहे. आपण प्रारब्धही बदलू शकत नाही. आपण डीएनएही बदलू शकत नाही. म्हणजे त्यामुळे तो जो नकाशा आपल्याला आलेला आहे, म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्याचा त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो ना स्ट्रक्चरल इंजिनिअर कसा आर्किटेक्चर आपला एक प्लॅन करतो, तसा तो प्लॅन असतो. आणि आम्ही शिकवतो काय ज्योतिषशास्त्रामध्ये, की तो प्लॅन वाचायचा कसा? त्याचा पहिला मजला कुठला, दुसरा मजला कुठला असणार आहे आणि कधी काय होणार आहे? कारण तुमची पत्रिका बदलत नाही. पण ग्रह तर फिरत असतात. मग ते पत्रिका तुमची पत्रिका आणि फिरणारे ग्रह यांच्यामध्ये जो संयोग होतो, यांचे जे एकमेकांशी कुयोग, योग जे होतात, त्याच्यामधनं तुमच्या आयुष्याच्या घटना घडत जातात. मग तो पत्रिका तर आपण चेंज करू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही, की सगळे चांगलेच ग्रह माझ्या चांगल्या वाटेला यावेत, असं म्हणू शकत नाही. त्यामुळे या 2 गोष्टी 5 आपण बदलू शकत नाही. मग तिसरी गोष्ट येते ती म्हणजे वास्तू. नाही वास्तुशास्त्रावर मी बोलेन त्यावेळेला तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं जास्त सांगेनच. पण वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, की वास्तुशास्त्र म्हणजे वास्तू याचा अर्थ वसणे म्हणजे राहणे.
मग आपली पहिली वास्तू कोणती होती? तर गर्भ, आईचा गर्भ ही आपली पहिली वास्तू होती. आपण वास्तू बदलू शकतो. आपण वास्तू म्हणजे आपलं घर जे राहतं घर आहे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, जे पत्रिकेत करू शकत नाही. म्हणजेच काय, की ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्रांच्या माध्यमातून आयुष्याचा मोगावा घेण्याचं शास्त्र आहे. तसंच वास्तुशास्त्र हे दिशांच्या माध्यमामधनं तुमच्या आयुष्याचा मोगावा किंवा आयुष्याच्या प्रगतीचं किंवा अधोगतीचं कारण शोधण्याचं शास्त्र आहे. त्याच्यावर मी नंतर सविस्तर बोलीनच. पण वास्तू आपण बदलू शकतो, त्यात बदल करू शकतो, ते चेंज करणं काय जे काय असेल ते पण आपण करू शकतो. त्यामुळे 5 गोष्टींमधल्या आपण 3 गोष्टी बघितल्या, त्यातल्या 2 गोष्टी चेंज करू शकत नाही. तिसरी गोष्ट जी वास्तू आपण बघितली ती चेंज करू शकतो. मग आता लोक असं म्हणतील, मग पत्रिकेत असं आहे म्हणजे अशी गोष्ट घडणारच. म्हणजे पत्रिका तुम्हाला बाबा काय तुमच्या कर्माला वाव देत नाही, अजिबात नाही. चौथी गोष्ट मी तुम्हाला जी सांगणार आहे ती म्हणजे कर्म आहे. कर्म या कर्मांमध्ये संस्कारही येतात. कर्मामध्ये तुम्ही कुठे राहता, तुमच्या बरोबर कोण राहतं, तुम्ही कोणाबरोबर वावरलात, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि तुमची कर्म करण्याची उर्मी, ज्याला आपण म्हणतो ती कर्म करण्याची प्रवृत्ती ही खूप महत्वाची आहे. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जरी समजा प्रेमविवाहाचे योग असले तरी त्या मुलाने त्या मुलीला विचारल्याशिवाय किंवा दोघे एकत्र आल्याशिवाय, त्यांनी दोघांनी एकमेकांना संवाद साधल्याशिवाय तो प्रेमविवाह होणार नाहीये. कारण योग आहेत पण योग पकडावे लागतात. मग ते कोण करणार आहे? ते कर्म करणार आहे. त्यामुळे लोकांचा हा जो समज आहे ना, की हे सगळे शास्त्र कर्माला वाव देत नाही, उलट कर्मालाच जास्त वाव देतं. कर्म सुधारण्यासाठीच आपण आलेलो आहोत. इनफॅक्ट जे आपण म्हणतो ना, की पुनरपि जननम पुनरपि मरण जठरे जननी शयनम, हे कशा करताय? की दरवेळेला सुधारण्यासाठी आलेलो आहोत आणि दरवेळेला चांगलं कर्म कर, चांगलं कर्म कर, सुधार आणि मग पुढे मोक्षाला जा. आता मोक्ष वगैरे खूप मोठ्या आणि वेगळ्या गोष्टी आहेत. पण मोक्षाला जा याचा अर्थ काय? आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये ईश्वराने आपल्याला सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि ती सुधारण्याची संधी आपण घेऊन आपलं कर्म सुधारलं तर नक्कीच आपलं जी पत्रिका आहे त्यामध्ये आपण चांगले बदल किंवा त्यातनं चांगले भाग जे आहेत ते घेऊ शकतो. कर्म आपण बदलू शकतो. कर्म तुमच्या हातात आहे. त्यामुळे आपण या ज्या गोष्टी बघितल्या, 5 4 गोष्टी बघितल्या, त्या 4 पैकी पहिल्या 2 बदलू शकत नाही, या 2 बदलू शकतोय. आता 5वी आणि शेवटची सगळ्यात गोष्ट म्हणजे उपासना, साधना आणि पुण्याई. आपल्याला आश्चर्य वाटेल की उपासना, साधना आणि पुण्याई म्हणजे काय? तर जसं तुमचं कर्माने काही गोष्टी करता येतात, तशाच तुमच्या उपासना, साधना आणि पुण्याईमुळे बऱ्याच गोष्टी घडतात किंवा घडत नाहीत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, मी तिकडे गेलो होतो, अशी अचानक गाडी आली आणि अशी ब्रेक मारून थांबली, नशीब माझं, किंवा वाडवडिलांची पुण्याई म्हणून मी त्यातनं वाचलो, किंवा माझ्या मागे कोणीतरी उभा होता म्हणून मी वाचलो. मग तो उभा होता तो कोण उभा होता? तर त्याची तुम्ही साधना केली आहे, ज्याची तुम्ही उपासना केली आहे, तो तुमच्या मागे असतो. पण आपल्याकडे तो अकाउंट नाहीये. आपली गेल्या जन्माची किती पुण्याई आपल्याला माहित नाहीये. आपण या जन्माची किती पुण्याई आपल्याला माहित नाहीये. आपल्या आई वडिलांची पुण्याई आपण किती वापरले ते आपल्याला माहित नाहीये. पण त्या पुण्याईच्या त्या साधनेच्या बळावर आपण जगत असतो. परंतु आपण आपली पुण्याईचा बँक अकाउंट कधी वाढवणार आहोत, की जो आपल्यालाही उपयोगी पडेल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही उपयोगी पडेल. मग ती साधना, ईश्वराची भक्ती, या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बदल करू शकतात. म्हणूनच कोणतीही गोष्ट एका गोष्टीवर अवलंबून नाहीये, 5 गोष्टींवर अवलंबून आहे. त्या 5 गोष्टींपैकी पहिल्या 2 गोष्टी डीएनए आणि प्रारब्ध हे बदलता येत नाही. पण वास्तू आपण चेंज करू शकतो, कर्म आपण सुधारू शकतो, उपासना, साधना, पुण्याई आपण वाढवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद किंवा जे आपल्याला सगळ्यांना पाहिजे असतं ना, सुख, शांती, समृद्धी, हे जे सगळं पाहिजे असतं ते आपल्याला मिळवण्यासाठी जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करू शकतो.
हा पहिला थोडासा बेस सांगितला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही पुनर्जन्म वगैरे काय म्हणता, ईश्वरी अधिष्ठान, ते उपासनेमध्ये आलंच. तुम्हाला कल्पना नसेल पण ईश्वर तुमच्या मागे कसा उभा असतोय तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की आपणच सगळं करतोय. पण अशा काही गोष्टी येतात, होतात, की त्यावेळेला आपल्याला त्याचा दृष्टांत, आणि ईश्वर म्हणजे काय, तुम्हाला तो विष्णू असा 4 गोष्टी हातात घेतलेला असा दिसणार नाहीये. तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी मानवी रूपामध्येच येऊन मदत करणार आहे. हेही लक्षात ठेवा. मग आता पुनर्जन्माचा काय संबंध आहे इथे? आपण जर बघितलं असेल, मी पुढच्या व्याख्यानामध्ये मी त्याचा आणखीन उहापोह करणारच आहे. बरेच वेळेला असं होतं की एखादा मुलगा खूप चांगला आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, दोघांचं लग्न झालेलं आहे, परंतु संतती होत नाही. मग आपण हल्लीच्या 21व्या शतकामध्ये काय करतो, बरेच डॉक्टर्सना तपासायला सांगतो, इतर काही गोष्टी असतात. हल्ली तर आणखीन युट्यूब बेबी पर्यंत पण गेलेला आहे. मग ते संतती होत नाही असं का? काही वेळेला असं डॉक्टर म्हणतात, नाही नाही तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, मग का होत नाही? तर याच्यासाठी पूर्वजन्मामध्ये काही केलेली जी पाप असतात, ती पाप फेडण्यासाठी आपण इकडे आलेलो असतो. म्हणजे अशा व्यक्तीने कदाचित गेल्या जन्मामध्ये संततीविषयी काहीतरी एखादी गोष्ट अशी केली असण्याची शक्यता आहे की त्याला या जन्मामध्ये संततीची किंमत कळली पाहिजे. मग ते आम्ही कुंडलीवरनं ओळखतो, सांगतो की बाबा तुझं पूर्वजन्माचं पाप काय आहे, तुला काय सांभाळायला पाहिजे. मग प्रत्येकाची पाप वेगळी असतात, म्हणून या जन्मामध्ये आणखीन वेगळी पाप तयार करतो. या सगळ्या गोष्टी असतात आणि ते आपण मी जेव्हा शिकवतो त्या ह्याच्यात सगळं शिकवतो किंवा पूर्वजन्माचं काय कसं बघायचं, रिलेव्हन्स कसा लावायचा. तर ते काही ग्रह आहेत. त्यामुळे पुनर्जन्मात झाल्यानंतर, पुनर्जन्म म्हणजे गेल्या जन्मात तुम्ही जे काही पाप केले ते भोगण्यासाठी तुम्ही काय करता आहात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिलीफ आणि आपल्याला त्यातनं सुटायचं असेल तर काय करता येतं, याचे साधे साधे उपाय पण आपण सगळ्या व्यक्तींना देतो आणि त्यातनं मार्गदर्शन करतो. आता तुम्ही म्हणाल हे 21व्या शतकामध्ये सगळं ज्योतिष आम्हाला काही मान्य नाही, ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच नाहीये. पण तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो निसर्ग आहे ना, हा देव आहे आपण असं समजूया. म्हणजे मग काय होईल की गफलत नाही होणार, देव बिव म्हणजे मग काय प्रॉब्लेम नाही होणार. हा निसर्ग आहे, हाच देव आहे असं समजूया. मग हा निसर्ग आपल्या समोर कशा रीतीने प्रकट होतो? तर आपल्या समोर निसर्ग प्रकट होतो तो पंचमहाभूतांच्या स्वरूपात होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, वायुतत्व आणि सर्वव्यापी असलेलं आकाश तत्व. मग हे पंचमहाभूत तुमच्या आणि आमच्यामध्ये पण आहेत, तसेच ते ग्रहांमध्ये पण आहेत. ग्रह पण पंचमहाभूतांनी युक्त आहेत, तुम्ही आणि आम्ही पण पंचमहाभूतांनी युक्त आहोत. मग त्याकरता थोडस आपण जर विचार केला की ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? तर पृथ्वीवर 70% पाणी आहे सर्वसाधारणपणे. मग तुमच्या आमच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? सर्वसाधारणप्रमाणे 70% पाणी आहे. आपण म्हणून पृथ्वीवर आहोत. 70% पृथ्वीवर पाणी, 70% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. म्हणून आपलं हे नातं असं आहे. आणि तुम्ही जर बघाल तर आपण सूर्य-चंद्र जे आहेत त्याच्यावरनं ओटी भरती होते, ग्रहण होतात, हे आपण शाळेत शिकलेलोच आहोत. मग जर का या सूर्य आणि चंद्राच्या प्रभावामुळे ग्रहण होत असतील, तुम्ही तुम्ही कोणालाही विचारलं तर बाबा भरतीची वेळ कोणती आणि ओटीची वेळ कोणती, हे कॅल्क्युलेशन करून आपण सांगू शकतो की या वेळेला भरती असेल आणि या वेळेला ओटी असेल. मग एवढ्या अख्ख्या समुद्राचं कशावरनं ओळखतो आपण? चंद्र सूर्याच्या गतीवरनं किंवा चंद्र सूर्याच्या आकर्षण शक्तीवरनं आपण हे सगळं गोष्ट ओळखतो. मग त्यांचा प्रभाव या 70% प्रभाव असलेल्या पृथ्वीवरच्या पाण्यावर पडतो, तर मग तुमच्या आमच्या शरीरातल्या पाण्यावर किंवा द्रवरूप पदार्थांवर नक्कीच पडणार आहे. आणि हे अगदी म्हणजे त्याच्याकरता आपल्याला खूप कुठे दूर जायला नको. मध्यंतरी मी आत्ता असं वाचलं की ती मध्यंतरी एक मोठी बोट त्या सुएझच्या ह्याच्यामध्ये अडकलेली होती. तर ती काढण्यासाठी जगातल्या आत्ता म्हणजे 1 महिना 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
तर ती कशी बोट बाहेर काढायची, ती अशी आडवी झालेली सरळ कशी करायची, हा खूप मोठा प्रश्न होता. मग काय नाही, सगळ्या सायंटिस्टनी सगळे डोकी खाजून झाली, हे इकडनं ढकल तिकडनं ढकल, हे उचल ते उचल, खण ते कर, काही नाही झालं. शेवटी त्यांनी पौर्णिमा कधी येते आणि त्यामुळे पाण्याचा प्रभाव कधी वाढतोय, तो पाण्याचा प्रभाव वाढलेला बघितला आणि प्रयत्न केले आणि ती बोट सरळ झाली आणि गेली. मग आपण तरी सुद्धा असं म्हणणार आहोत का, की आता मग आपण हेच तर आहे ना, की जे पिंडी आहे ना तेच ब्रह्मांडी आहे. म्हणून ग्रहांचा आणि आपल्या शरीराचा संबंध आहे. आज तुमच्या आमच्या शरीरामध्ये सुद्धा अग्नितत्व म्हणजे काय आहे? तुमचं टेम्परेचर 97, 98 असतं. आता सध्या तर तुम्ही अगदी 100 झाले की लगेच घाबरतात. हां. आणि 92 झालं तरी घाबरतात. मग टेम्परेचर म्हणजे हे अग्नितत्व तुमच्या शरीरामध्ये असलंच पाहिजे ना. नाहीतर मग शरीर गार पडलं, थंड पडलं म्हणजे काय झालं? गेले. आणि 99 च्या वरती गेलं तरी घाबरले. मग हे टेम्परेचर मेंटेन राहणं हे काही अग्नितत्वाच्या ग्रहांमुळे होतं. आणि तुमच्या आमच्या शरीरामध्ये म्हणूनच अग्नितत्व ही आहे. मग तुमच्या आमच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, म्हणजे जलतत्व आहे, आपण मान्य केलेलंच आहे. मग वायुतत्व कुठे आहे? तुम्ही हा जो श्वास घेताय ना, हा श्वास म्हणजेच वायुतत्व आहे. एक क्षणाचाही विलंब झाला तुमच्या श्वासामध्ये तरी तुम्हाला त्रास होतो. श्वास घेता येत नाही. ऑक्सिजन, हल्ली ऑक्सिजनमुळे सगळे धावपळ करतायत ना, वायुतत्व त्यातलं ऑक्सिजन आपल्याला पाहिजे. मग हे वायुतत्वाचे जे शनीसारखे बुधासारखे ग्रह जे आहेत ते तुमच्या शरीरावर परिणाम करतात. तुमच्या शरीरामध्ये रक्त, पायामध्ये असलेलं रक्त हृदयाकडे येतं. ते कोणत्या तत्वामुळे येतं? तर ते वायू तत्वामुळेच वर येतं. नाहीतर तुम्ही सांगा मला, तुम्ही 5व्या मजल्यावर राहताय तर पाणी वरती चढवण्यासाठी तुम्हाला तुळीचा पंप लावावा लागतो. पण इकडे आपल्या शरीरात काय पंपिंग सिस्टीम आहे? वायू तत्वाची आहे. मग तसंच पृथ्वी तत्व म्हणजे आपली जी सगळी कातडी आहे, मांस आहे, हे सगळं पृथ्वी तत्व आहे. मग या प्रत्येक तत्वाचे वेगवेगळे ग्रह आहेत आणि त्या ग्रहांचा प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या प्रारब्धामध्ये, आपल्या पत्रिकेमध्ये कसा असेल त्याप्रमाणे तुमची प्रकृती आणि प्रवृत्ती असते. म्हणून मग राशीनिहाय मग त्याचे आणखीन भाग केलेले आहेत, तो भाग पुढचा आहे. पण मला तुम्हाला 21व्या शतकात काय सांगायचं आहे, की हे शास्त्र कसं कनेक्टेड आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मग हे झाल्यानंतर पूर्वी कसं होतं? पूर्वी पत्रिका लोक कधी काढायचे? मुलीचं लग्न आहे, पत्रिका काढली, गुरुजींना दाखवली. गुरुजींनी सांगितलं हो 18 गुणांमध्ये 36 गुण असतात, त्यातले कमीत कमी 18 गुण जमले की बाबा तुमचा विवाहाला हरकत नाही. पण तसं नाहीये. आता 21व्या शतकात ज्योतिषशास्त्र एवढं पुढारलेलं आहे की नुसतं या मॅथमॅटिकल गुणमिलनाला काहीही अर्थ राहिलेला नाही. कारण काय? गुणमिलनामध्ये तुम्ही 36 पैकी 18 गुण जमले, परंतु त्याचाच अर्थ 18 गुण जमले नाहीत. मग ते न जमलेले गुण कोणते तेही बघणं गरजेचं आहे. शिवाय आता आम्ही ज्योतिषी किंवा बरेच चांगले ज्योतिषी आहेत, ते कोणत्या गोष्टी बघतात वैवाहिक जीवनाचं मिलन करताना, गुणमिलन करताना, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी बघतात. ते म्हणजे मॅरेज कंटिन्युइटी आहे की नाही. आजच्या 21व्या शतकामध्ये तुम्ही बघत असाल की लग्न होण्याबरोबरच घटस्फोटाचेही प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची बरीचशी कारणं अशी आहेत की आम्ही काय पत्रिका बघणार नाही आहोत, आम्ही असंच करणार आहोत. मग नंतर पुढे जे प्रॉब्लेम होतात, संतती होण्याची शक्यता आहे की नाही, संततीपेक्षा सुद्धा नंतर करिअरमध्ये कोण कसं असणार आहे. कारण पूर्वी काय होतं, पूर्वी लग्नाच्या बाबतीमध्ये असं होतं की मुलींनी बोलायचंच नाही. मुली स्वतः काही शिकणं किंवा त्यांचा काही स्वतःचा करिअर हा प्रकार नसायचा. मी म्हणजे साधारणतः 50-60 वर्षापूर्वीचं बोलतोय. मग तेव्हा काय व्हायचं, ज्याच्याशी लग्न झालंय, ज्याला जमवून दिलंय त्याच्याबरोबर लग्न करायचं.
पण आज आपण 21व्या शतकात जेव्हा स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांना शिक्षण देतोय, त्यामध्ये स्त्रिया करिअर करतायत, मग त्या करिअर करणाऱ्या स्त्रियांचा स्वतःचा पण काहीतरी एक मान, स्वाभिमान असतोच. मग प्रश्न निर्माण होतो की त्यावेळेला काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून कुंडली मिलन जे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने करावं लागतं. दुसरं असं आहे की हल्ली पूर्वीच्या काळी काय व्हायचं, पूर्वीच्या काळी मुलीला मंगळ आहे म्हटलं कीच घाबरायचे. मुलाला मंगळ असलेलीच पत्रिका बघायला पाहिजे, मुलीला मंगळ असलेलीच पत्रिका बघायला पाहिजे. या मंगळाने तर लोकांना खूपच घाबरवलं होतं. पण मंगळ म्हणजे काय आहे हो, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे. म्हणून माझ्या हा लेक्चर, मंगळ हा ऍक्टिव्ह प्लॅनेट आहे. मंगळ म्हणजे नथिंग बट ऍक्शन अँड ओनली ऍक्शन. अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे त्याचं तत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून मंगळ हा मॅरेज नंतर तुमच्या सेक्शुअल जीवनाचा कारक ग्रह आहे. मग आपण लग्न करताना साधारणतः मी शिकवताना सांगतो की लग्न साधारणतः 3 गोष्टींसाठी करतात. पहिलं म्हणजे कामजीवन, दुसरं म्हणजे संतती आणि तिसरं म्हणजे सहजीवन. पण सहजीवन केव्हा सुरू होतं? साधारणतः 50-60 नंतर सहजीवन सुरू होतं. पण अगोदर तुमचं कामजीवन योग्य नसेल, तुम्हाला संततीच्या बाबतीत इश्यू होणार असतील, तर त्या मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. म्हणून ज्यांना मंगळ आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. मंगळ पाहिजेच, मंगळ नसेल तर मजाच नाहीये लाईफमध्ये. मंगळ इज ऍक्शन आणि आपल्याला कोणतीही गोष्ट करायला म्हणजे फक्त सेक्शुअल ऍक्शन नाहीये, ऍक्शन गरजेची आहे. आणि म्हणून तुम्ही विवाहाच्या बाबतीत पण जर बघितलं, खरं तर शुक्र हा म्हणजे प्रेमाचा आणि विवाहाचा कारक ग्रह आहे आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे रवी हा पतीचा आणि पित्याचा कारक ग्रह आहे. पण शेवटी आपण तुम्ही बायका गळ्यामध्ये मंगळसूत्रच घालता की नाही? मग हे मंगळसूत्र म्हणजे काय आहे? मग स्त्री गळ्याशी मंगळसूत्र घालते. स्त्रीला काय अपेक्षित असतं पुरुषाकडनं? कर्तृत्व, संरक्षण आणि सेक्स. मग या तीनही गोष्टी मंगळ देतो, म्हणून स्त्रिया मंगळसूत्र घालतात हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही बघितलं असेल, हल्ली आता घालतात नाही घालतात हा भाग वेगळा, पण मंगळसूत्र का घालतात, त्या मंगळसूत्राच्या मागचा अर्थ काय आहे? तुम्ही पूर्वीपासून किंवा साऊथ मधल्या स्त्रिया बघितल्या असाल तर त्या मंगळसूत्रातल्या काळे मणी आणि सोन्याबरोबरच पोवळं घातलेलं असतं. पोवळं, पोवळं हे मंगळाचं प्रतीक आहे आणि ते ऍक्शन रिलेटेड गोष्टींच्या साठी पण आहे आणि त्या मंगळाचा रक्तावरती पण प्रभाव आहे. आणि स्त्रीच्या बाबतीमध्ये रक्ताला खूप महत्व आहे, कारण तिला एका जीवाला जन्म देण्यासाठी या गोष्टीची खूप गरज असते. त्यामुळे आपल्याला हे गैरसमज जे आहेत ज्योतिषशास्त्राबद्दलचे, मंगळ, बरेच ज्योतिषी म्हणजे कल्पना नाही पण ते मंगळ म्हणून घाबरवतात, राहू म्हणून घाबरवतात, शनी म्हणून घाबरवतात, शनीची 7.5 म्हणून घाबरवतात. माझ्या म्हणण्याप्रमाणे कोणताच ग्रह चांगला नसतो आणि कोणताच ग्रह वाईट नसतो. तुमच्या कुंडलीत असलेल्या या 12 जणांच्या ग्रहांच्या टीमचा तुम्ही कसा उपयोग करून घेताय ते खूप महत्वाचं आहे. आणि ते सांगणं म्हणजेच तुम्ही पत्रिका लोकांना समजावून सांगणं आहे. आता 21व्या शतकात या सगळ्याची गरज काय आहे? मी म्हटलं तसं पूर्वीच्या वेळेला काही फार कॉम्पिटिशन नव्हत्या. मग आपण अगदी शिक्षणापासून जाऊया. पूर्वी कसं होतं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे मकरंदला माहिती आहे की पूर्वी मग आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स या 3 पैकी कुठल्या तरी एका ब्रांचला जायचं. पण आज तुम्ही बघा तर एवढ्या ब्रांचेस आहेत, एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्हाला निश्चित करावं लागतं की मी काय शिकणार आहे. आणि मग त्याच्याकरता कॉम्पिटिशन एवढी झालेली आहे. या 21व्या शतकात 3 गोष्टी खूप महत्वाच्या आलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन, दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन आणि तिसरी गोष्ट म्हणजे चॅलेंजेस. मग या 3 गोष्टी एवढ्या वाढल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आधी बघाव्या लागतात की मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण काय होणार आहे. मग आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की व्होकेशनल गायडन्स वाल्यांकडे पाठवलं की ते साधारणतः 4-5 हजार रुपये फी घेतात
आणि साधारणतः कोणताही हुशार मुलगा असतो मग त्याला ते सांगतात, तू सायन्सलाही जाऊ शकतोस आणि तू चार्टर्ड अकाउंटंटही होऊ शकतोस आणि तू डॉक्टरही होऊ शकतोस. पण ज्योतिषशास्त्रामध्ये असं राम भरोसे आम्ही सांगत नाही. आम्ही जर का तो डॉक्टर होणार असेल तर तो डॉक्टर होणार आहे तर मग सर्जन होणार आहे का फिजिशियन होणार आहे? मग जर तो डॉक्टर होणार आहे तर हार्टचा होणार आहे का कानाचा होणार आहे का हाडांचा होणार आहे का डोळ्यांचा होणार आहे? ह्या ब्रांचेसही आपण सांगू शकतो. म्हणजे टू द मायन्यूट लेवल आपण लोकांना जर का करिअर गायडन्स द्यायचा तर या काळामध्ये त्याची खूप आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी परदेशातलं शिक्षण म्हणजे असं झालं होतं की परदेशात कोण जाणार, पैसा कुठे आहे किंवा काय आहे. पण आज जेव्हा आपण मुलांच्या पत्रिका बघतो तेव्हा त्यांच्या कुंडलीमध्ये परदेशामध्ये जाऊन शिकण्याचे योग असले तर त्याला ते आधी सांगावे लागतात. बरेच वेळा आई वडिलांना, अरे माझा एकुलता एकच मुलगा आहे, मी त्याला परदेशात कुठे पाठवू? मकरांच्या आईने म्हटलं असतं, अरे मकरंद कुठे चाललास अमेरिकेला, तू एकुलता एकच आहेस, नको जाऊस. तर कसं झालं असतं? परंतु ज्याच्या पत्रिकेमध्ये चांगले योग आहेत त्यांना परदेशात शिक्षण घेण्याचे योग आहेत का? मग परदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा MBA व्हावं, MS व्हावं का लीगलला जावं, या सर्व गोष्टी आपण मायन्यूटली सांगू शकतो. आणि आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये शिक्षणाकरता सुद्धा करिअर प्लॅनिंग करण्याची खूप गरज असते. मग आता एक करिअर प्लॅनिंग नुसतं शिक्षण बघून चालत नाही. मग जे तुम्ही शिकताय त्याच्यामधनच धनार्जन होणार आहे का? कारण शेवटी पुढचा प्रश्न आलाच ना, पैशाचं काय? मग धनार्जन आणि तुमचं शिक्षण यांचा मेळ बसतोय का, हेही पत्रिकेत आपल्याला बघावं लागतं. नाहीतर आपण लोकांना सांगितलं, नाही नाही तुझ्या कुंडलीमध्ये डॉक्टरचे योग चांगले आहेत, तू डॉक्टर हो. पण पुढे जर का त्याच्या कुंडलीमध्ये त्याची जी महादशा आम्ही जे म्हणतो महादशा अंतर्दशा येणार आहेत, त्या याच्यामध्ये जर तो नट होणार असेल किंवा आणखीन कुठल्या तरी वेगळ्या बाजूला जाणार असेल तर तो विचार आधी करावा लागतो. पण तुम्ही बरेच वेळा बघितले, बरेच डॉक्टर नंतर नट झालेत, संपूर्ण डॉक्टरकीचं शिक्षण घेतले पण ते नट झालेत. बरेच पूर्वीच्या काळी सायन्स असलेले त्यांचं गणित चांगलं असायचं त्यामुळे बँकेत बरेच जण लागलेत. म्हणजे बँकेत कॉमर्स खरं लागतं पण यांचं मॅथमॅटिक्स चांगले असल्यामुळे बँकेच्या परीक्षा पास झाले आणि बँकेत गेले. तुमच्या टेस्ट ट्यूब म्हणजे सायन्स मध्ये टेस्ट ट्यूबचा बँकेत काय संबंध होता? म्हणजे कुठेतरी को रिलेशन हे ह्या गोष्टींचं होणं गरजेचंच असतं की शिक्षण आणि मिळणारा पैसा कुंडलीमध्ये तुम्हाला कुठनं मिळणार आहे ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लोकांना सांगता येतात. मगाशी मी संततीबद्दल पण बोललो. संततीमध्ये पण असं आहे की नाही हल्ली काय आता संतती पण नाही, संतती होण्याच्या दृष्टीने पण योग यावे लागतात आणि ते काही जणांना सांगावे लागतात की बाबा लग्न झाल्यानंतर तू संतती करता लगेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काय बरेच लोकांचं असं असतं ना, नाही आम्ही आता लग्न करणार, साधारणतः 2-4 वर्ष आम्ही फ्री मजा करणार आणि मग नंतर संतती. असं होत नाही. त्याच्याकरता गुरुचं बळ असल्याशिवाय संतती होत नाही. ते काय म्हणजे पूर्वीच्या सिनेमात जसं होतं ना, एक रात्री कुठेतरी फिरून आले, कुठेतरी पाऊस पडला की लगेच त्यांना मैं तुम्हारी माँ बनने वाली हूँ असे डायलॉग यायचे. ते सिनेमातले लोक काय गुरुबळ वगैरे बघत नव्हते. परंतु आपल्याला रिअल लाईफमध्ये आणि रील लाईफमध्ये हाच तर फरक आहे ना. मग रिअल लाईफमध्ये तुम्हाला लोकांना सांगावं लागतं. पत्रिका मिलनाच्या वेळे पण बघावं लागतं. पत्रिका मिलनाच्या वेळेला हेही बघावं लागतं की मुलामध्ये पोटन्सी आहे की नाही, नपुसकता आहे का. या खूप गोष्टी सगळ्या लग्नाच्या आधी बघितल्या जातात. कारण काय हल्ली अशा गोष्टी नंतर लक्षात येतात. कारण ह्या गोष्टी अगोदर कळण्याचा मार्ग नाहीये, अजून तरी माझ्या माहितीत नाहीये. मग या गोष्टी आपण जर का लोकांना आधी सावध केलं तर पुढचे सगळे प्रॉब्लेम वाचू शकतात. विवाहाच्या बाबतीमध्ये पण घटस्फोट होण्याचे चान्सेस आहेत का? आणि घटस्फोट होण्याचे माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या कुंडल्यांमध्ये 70% प्रॉब्लेम्स हे सेक्शुअल रिलेशनशिप मुळे झालेले आहेत.
सांगताना सांगतात की नाही हो, तो चांगला वागवत नव्हता, पगार चांगला नव्हता, मला मारायचा, मला जेवायला द्यायचा नाही, ही सगळी सांगण्याची कारणं असतात. पण ज्यावेळेला पत्रिका किंवा माणसं समोर येऊन बोलतात तेव्हा कळतं. आणि ज्यावेळेला आम्ही पर्सनल काउन्सिलिंग करतो त्यावेळेला माणसं ओपन अप होतात आणि सांगतात, की त्यांना ज्यावेळेला म्हटलं की बाबा तुझं असं असं आहे, किंवा लग्न जमायच्या आधी आम्ही असंही सांगतो की बाबा तुझं लग्न जातीतल्या बाहेरच्या मुलाशी होण्याची शक्यता आहे. प्रेमविवाह होईल पण जातीतल्या बाहेरचा होईल, किंवा तू सध्या साधारणतः या वयापर्यंत लग्न करू नकोस शक्यतो. ह्या सर्व गोष्टी हल्ली 21व्या शतकात खूप बघणं गरजेचं झालंय. म्हणून आपल्याला पत्रिका बघायला पाहिजे. कारण तुमच्याकडे आणि आमच्याकडे पत्रिका बघायला येताना कोणी ह्याच्याकरता नाही येणार आहे की बाबा मला मोक्ष मिळणार आहे का, किंवा मला काय बाबा मी उपासना साधना करू शकणार आहे का, याच्याकरता कोण नाही येणार आहे. जे आपल्याकडे 4 धर्म आपण जे म्हणतो ना, आपण जन्माला येतो ते चतुर्विध पुरुषार्थ. ते पुरुषार्थ काय आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला धर्म आणि मोक्षाकरता कोणी येणार नाहीये. काम आणि अर्थ याच्याच करता सगळे लोक येणार आहेत. मग त्या जे लोक येतात त्यांना जर का आपण वेळेवर सावध केलं तर या गोष्टींपासनं पुढे होणारे त्रास, मग ते आर्थिक असोत, मानसिक असोत किंवा आणखी कोणत्या प्रकारचे त्रास असोत, त्याच्यापासनं आपण वाचवू शकतो. एवढंच नाही तर मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला होणारे रोग. मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर थिसिस लिहिलंय. मी ब्रेस्ट कॅन्सरवर थिसिस लिहिण्याचं कारण काय, की मुलगी जन्माला आल्यानंतर तिची पत्रिका ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला अंदाज आला पाहिजे की या स्त्रीला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे, नंबर 1. नंबर 2, तो केव्हा होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याकरता मी टाटामधल्या काही स्त्रियांच्या कुंडल्या, काही माझ्या विद्यार्थिनींच्या कुंडल्या, काही माहितीतल्या लोकांच्या कुंडल्या घेऊन अभ्यास करून तो थिसिस ज्यावेळेला दिला, त्याच्यामधनं जे काही मला कळलं, त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ज्यावेळेला माझ्याकडे, त्यांना कल्पना नसते की आपल्याला काय असं सांगतील म्हणून. पण मग मी त्यावेळेला त्यांना सांगतो की तुम्ही मॅमोग्राफी करून घ्या. तुमचं वय आत्ता नसलं तरी ती चेकमध्ये ठेवा. कारण काय, कॅन्सरचा पहिला उद्दिष्ट काय आहे, की इफ इट इज डिटेक्टेड अर्ली यू कॅन सेव्ह, तुम्ही त्यातनं वाचू शकता. यू कॅन ट्रीट ऑल्सो. तर त्यामुळे हा एक त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं की आपल्याला कुठेतरी हे करताना सामाजिक भान पण पाहिजे. पैसाच फक्त कमवायचा नाहीये. पण ते मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, म्हणून आम्ही साधारणतः रोग हा भाग शिकवतो, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी शिकवतो. मग त्यामध्ये आम्ही लोकांना कॅन्सर कसा ओळखायचा, डायबेटीस कसा ओळखायचा, हार्ट ट्रबल्स कसे ओळखायचे, नंतर डोक्याचे आजार कसे ओळखायचे, डोळ्याचे आजार कसे ओळखायचे, ते आपल्याला कधी होतील हे कसं सांगायचं, या सर्व गोष्टी म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण गायडन्स चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. आम्ही फक्त गायडन्स कुठला देत नाही, की बरेच लोक विचारायला येतात, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की साधारण माझं लाईफ किती आहे हो, अजिबात मला माहिती नाही. कारण काय, पत्रिका म्हणजे तुमच्या आयुष्य चांगलं करण्यासाठीच आहे. आणि या गोष्टी शिकवल्या तरी आम्ही सांगायला जात नाही. म्हणून हे जे सगळे आयुष्यातले टप्पे आहेत, मग तुम्ही म्हणाल की मग 21व्या शतकात मग आता ज्योतिषांच्यावरच अवलंबून राहायचंय का? अजिबात नाही. कर्म तर तुम्हाला करायचं आहेच, पण तुम्ही ज्योतिषाकडे केव्हा जा, ज्या वेळेला तुमच्या मानवी प्रयत्नांमधनं तुम्हाला यश मिळणार नाही. प्रत्येक ज्या आयुष्यातल्या टर्निंग पॉइंट्स आहेत त्या टर्निंग पॉइंट्सला तुम्ही ज्योतिषाचा फक्त सल्ला घ्या. निर्णय तुमचा तुम्ही घ्या. अजिबात सारखं सारखं ज्योतिषाकडे जाऊ नका. परंतु टर्निंग पॉइंटला जर का तुम्ही सल्ला घेतलात तर निश्चितपणे तुम्हाला त्या सल्ल्याचा उपयोग होतो. आणि तो चांगला सल्ला देणाऱ्या ज्योतिषी म्हणजेच व्हाईट कॉलर ज्योतिषी निर्माण करण्यासाठीच माझं मी गेले 15 वर्ष शिकवतोय आणि अजूनही शिकवत राहणार आहे. माझे क्लासेसही आहेत त्याच्या बाबतीतले.
म्हणून हे ज्योतिषशास्त्र 21व्या शतकात ह्या ज्या गोष्टी बघितल्या, कंपॅरिझन, कॉम्पिटिशन अँड चॅलेंजेस वाढलेले आहेत, त्या चॅलेंजेस करता आणि या सगळ्या करता या शास्त्राचा आपण 21व्या शतकात उपयोग करून घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे आता वास्तुशास्त्र. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्र एवढं ज्याला म्हणतो ना सखोल किंवा खूप डिटेलमध्ये खूप नाहीये, कारण ते दिशांच्या माध्यमामधनं आहे. मग आपल्याला असं वाटतं ना की माझ्या घरामध्ये सगळं चांगलं असावं, मग आपण दिशा ज्या आहेत त्या दिशांशी संतुलित आहोत का? कारण शेवटी कुठेही तुम्ही बॅलन्स असला पाहिजे, लक्षात ठेवा. मग आपण म्हणतो पूर्व दिशा चांगली आणि उत्तर दिशा चांगली, पण त्याचं मग शास्त्रीय कारण काय? की पूर्व दिशा चांगली एवढ्याच करता कारण तिकडनं सूर्योदय होतो. मग सूर्य हा या आपल्या या सगळा जो पसारा वाढलेला आहे तो सूर्याच्या भोवती फिरतोय. मग सूर्य ही जनरेटर ऑफ एनर्जी, सोलर एनर्जी, आणि आज जग सोलर एनर्जीवर जग चालवायचा विचार करते. मग ती सोलर एनर्जी जिकडनं मिळते ती दिशा निश्चित चांगली आहे की नाही, म्हणून त्या दिशेला आपण शुभ म्हणतो. पण सगळ्यांना काय वाटतं ते वास्तूमध्ये ना फक्त पूर्व दिशा चांगली सांगतात. असं का? तर त्याचं रिझन हे असं आहे की बिकॉज यू आर गोइंग टू गेट अ सोलर एनर्जी फ्रॉम दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. मग दुसरी दिशा उत्तर ही सगळ्यात जास्त चांगली असंही आपण म्हणतो. मग का तसं आहे? कारण आपण पृथ्वीवर राहतो. मग पृथ्वीवर आपण बघितलं तर पृथ्वीवर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथे मॅग्नेटिक पॉवर आहे, हे आपल्याला सगळ्यांना शास्त्रोक्तरित्या माहिती आहे. आपण कंपास जर धरला तर त्याच्यामध्ये उत्तर दक्षिण दिशा कंपासच्या माध्यमातून बघतो की नाही. मग उत्तर दिशेला पॉझिटिव्ह आहे आणि दक्षिण दिशेला निगेटिव्ह आहे. मग उत्तर दिशेला जर का पृथ्वीवरतीच पॉझिटिव्हिटी आहे तर निश्चितपणे उत्तर दिशा चांगली आहे. म्हणजेच काय की वास्तुशास्त्र सांगतं की पूर्व दिशा जी आहे ती चांगली आणि उत्तर दिशा चांगली. म्हणून वास्तुशास्त्र शिकताना आपण प्रत्येक दिशेमधलं त्याचं शास्त्र समजावून घेतलं, कारण या प्रत्येक दिशा सुद्धा अग्नितत्वाची, जलतत्वाची, वायुतत्वाची, पुन्हा तिथेही पंचमहाभूत आहेतच त्या वास्तूमध्ये सुद्धा. मग त्या वास्तूची स्पंदनं पण आपल्याला कळली पाहिजेत. तुम्ही बघा बरेच वेळा कोणाच्या घरी गेलात की एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नको, इकडे नको थांबूया, आपण आपलं निघून जाऊया, नाहीतर मग त्रास होईल. किंवा कोणत्या माणसाच्या शेजारी बसलो तरी सुद्धा आपल्याला असं वाटू शकतं की बाबा खूप प्रॉब्लेम होते. मकरंद, वेळ बरोबर आहे ना? या एक 10 मिनिटं अजून. हा चालेल चालेल. नाही म्हणजे तुमच्या वेळेत म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, पण किती वेळ आहे अजून? 10 मिनिटं, मग थोडा पण प्रश्न उत्तरांसाठी मग आपल्याला वेळ. हो चालेल चालेल चालेल. मी येतोच आहे एंडकडे या. म्हणून वास्तुशास्त्र हे सुद्धा आपल्याला 21व्या शतकात गरजेचं आहे. आज तुम्ही बघाल तर म्युन्सिपाल्टी तुम्हाला कुठेही काही हे करत नाही ना की तुमचा टॉयलेट बाबा या बाजूला पाहिजे, पण आपण या म्युन्सिपाल्टी जिथनं टॉयलेट देणार आहे तिथेच तुम्ही बांधणार आहात ना. परंतु आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपलं टॉयलेट म्हणजे परसात होतं. म्हणून आपण पूर्वी काय म्हणायचो, कुठे चाललास? परसाकडे चाललो. परसाकडे चाललो म्हणजे टॉयलेटला चाललो. पण हल्ली आपण तेच संडास घरामध्ये आणलेले आहे. म्हणजे पहिली निगेटिव्हिटी घरामध्ये आणलेली आहे. आणि ती एकच निगेटिव्हिटी नाही, हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2, 3-3 टॉयलेट्स आहेत. म्हणजे 2-2, 3-3 आपण त्यातल्या निगेटिव्हिटी आणलेली आहे. पूर्वी आपण घरात खायचो आणि बाहेर जायचो. आता एक्झॅक्ट उलट झालेलं आहे. आपण आता बाहेर खातो आणि आतमध्ये बोलायचं नाही. मग ही निगेटिव्हिटी आपण आपल्या घरात आणतो, त्याला कुठेतरी पॉझिटिव्हिटी आणणं गरजेचं आहे की नाही. मग ती कशी येईल, मग त्याच्या दिशा कुठल्या, ह्या सगळ्या दिशांचा अभ्यास करणं म्हणजेच वास्तुशास्त्र आहे. आणि ते रिलेटिव्हली सहज, इझी, शक्य आहे. म्हणून या दोन शास्त्रांचा या 21व्या शतकामध्ये बरेच वेळेला असं, म्हणजे मी आता अमेरिकेत माझी दोन्ही मुलं तिकडे आहेत, तिकडे सुद्धा वास्तुशास्त्र आणि याच्या भरपूर चांगले मी प्रयोग केलेले आहेत, उपयोग केलेले आहेत, लेक्चर्स दिलेली आहेत, आणि तिथेही सगळे लोक हे मान्य करतात, मानतात. मग आपल्यालाच फक्त प्रॉब्लेम काय असतो की अरे आपण जर काय असं काही बघायला गेलो तर लोक आपल्याला काय म्हणतील. म्हणून थोडंसं तुम्हाला मला शास्त्रीय माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करायचा होता की हे जी दोन्ही शास्त्र आहेत
ही 21व्या शतकामध्ये खूप गरजेची आहेत. आपल्याला त्याच्यापासून चांगला फायदा घेण्यासाठी, गायडन्स घेण्यासाठी, ज्याला आपण गुगल केलं की आपल्याला रस्ता कळतो की नाही, तसं आपल्याला आपल्यासाठी गुगलच्या सारखा आपल्याला त्याचा वापर करायला काय हरकत आहे, की त्या जीमॅप सारखा तुम्ही उपयोग करा तुमच्या लाईफचा उपयोग, की बाबा मी आता इकडनं इकडे जाणार आहे, मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, तर मग मला अडथळे येतील का, ट्रॅफिक असेल का, मग डायव्हर्ट करू का, याच्याकरता याचा उपयोग करता येईल. मग या दोन गोष्टी आपण अशा रीतीने जर वापरल्या तर आपल्याला नक्कीच 21व्या शतकात फायदा होईल. मी उपासनेवर 2 मिनिटं फक्त बोलणार आहे. उपासना म्हणजे तुम्ही जे काही नामस्मरण करता किंवा तुमचे जे कोण देव आहेत किंवा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते तर आलंच, परंतु देव म्हणजे काय? आपण गॉड म्हणतो ना, गॉड. गॉड म्हणजे काय? गॉड म्हणजे जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्ट्रक्शन, GOD म्हणजे गॉड आहे. मग आपण कोणतीही गोष्ट निर्माण करतो, कोणतीही गोष्ट उपभोगतो आणि कोणतीही गोष्ट नष्ट करतो. मग या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे गॉड आहे. मग तसंच देव म्हणजे काय? तर देव म्हणजे, माझ्या आजीने मला देवाचं डेफिनेशन सांगितलंय, देव म्हणजे पहिला देव म्हणजे दुसऱ्याला द्यायला शिका, और फिर लेव. पहिला देव और फिर लेव. पण हल्ली आपण काय करतो, बरेच लोक पहिला लेव और फिर बाद में देव. तर तो देव नाहीये. देव म्हणजे पहिले द्यायला शिका, आणि जे तुमचं रोटरी करताय ते देवाचं काम आहे. तुमचं देणं हे दातृत्व असावं लागतं. लोकांकडे कर्तृत्व असतं, वक्तृत्व असतं, आणखीन काय काय गोष्टी असतात, पण दातृत्व नसतं. त्याच्याकरता रामदास स्वामींचा एक छोटासा किस्सा सांगतो आणि संपवतो, की जे खूप महत्वाचं आहे. रामदास स्वामी बऱ्याच ठिकाणी भिक्षा मागायला जायचे. ते एका म्हातारीकडे एका झोपडीमध्ये भिक्षा मागायला जायचे. ती म्हातारी त्यांना खूप शिव्या द्यायची, दररोज शिव्या द्यायची, पण ते दररोज नेमाने जायचे. नेमाने गेल्यानंतर एक दिवशी ती म्हातारी चिडते आणि स्वतःच्या अंगणातली माती घेते आणि रामदास स्वामींच्या झोळीत टाकते आणि म्हणते, घे रे थोरड्या, असं म्हणून ती त्यांच्या झोळीमध्ये हाताने ती माती टाकते. तर रामदास स्वामी म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ. आज तुझ्या हाताने तू काहीतरी दिलंस, तुझ्या हाताला आता द्यायची सवय लागली, म्हणजे तू द्यायला लागशील. तर हे जे तुमचं रोटरी हे जे काम करतोय, ही साधनाच आहे, ही उपासना आहे, हे दातृत्व तुमच्याकडे आहे. तीच तुम्हाला चांगल्या रीतीने आणखीन करण्यासाठी तुम्हाला ईश्वर शक्ती देव. एवढं सांगून मी माझं व्याख्यान संपवतो आणि तुमचे जे काही प्रश्नोत्तर असतील त्याविषयी आपण बोलू शकतो. खूपच छान अनंत, एकदम खूप नवीन कल्पना मिळाल्या ह्याच्यात, आणि सायन्स आणि ऍस्ट्रॉलॉजी, ऍस्ट्रॉनॉमी आणि लॉजिक हे मला खूप आवडलं त्यातलं. तर एनिवे, आपण काय करू, विल ओपन द फ्लोअर फॉर क्वेश्चन आन्सर्स. या तर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर माझं रिक्वेस्ट आहे की त्यांनी हात वर करा, म्हणजे आपल्याला थोडंसं मॅनेज करता येईल. सो फ्लोअर इज ओपन. प्रश्न लोक विचारतात तोपर्यंत मला वाटतं मी एक प्रश्न विचारते. बोल बोल. एखादा प्रसंग सांगता येईल का कुठला, म्हणजे अशी पत्रिका बघून जसं तू सांगितलंस की पत्रिकेमुळे सावध करता येतं, आणि मला माहितीये की तू कैद्यांच्या वर पत्रिका सुद्धा अभ्यासून त्याच्यावरही शोधनिबंध केलेला आहेस. तर इधर कैद्यांचं किंवा कॅन्सर वरती कोणाला असं सांगून असा अनुभव काही आलाय का की आधीच सूचना दिली आणि त्याच्यामुळे थोडासा आयुष्यात बदल घडला? निश्चित. म्हणजे मी गुन्हेगारी आणि ज्योतिष याच्यावरती जेव्हा प्रबंध लिहिला तेव्हा गुन्हेगार समाजात असतात, पण ते व्हाईट कलर असतात. ते आपल्याला गुन्हेगार असे म्हणता येत नाहीत. मग खरे गुन्हेगार कोण, की नक्की जेलमध्ये आहेत ते नक्की गुन्हेगार आहेत. तर त्यामुळे त्याकरता मी येरवडा जेल, मुंबई, ठाणा सगळ्या जेलमध्ये जाऊन, मग स्त्रियांचं जेलचं वेगळं, स्त्रियांचं कॅटेगरी वेगळी, पुरुषांची कॅटेगरी वेगळी, लहान मुलांची कॅटेगरी वेगळी, खून केलेले गुन्हेगार वेगळे, बलात्कार केलेले गुन्हेगार वेगळे, फसवाफसवी फ्रॉड्स केलेले गुन्हेगार वेगळे, त्या ग्रहांच्या
माध्यमामधनं त्याचा अभ्यास करून ते प्रेझेंटेशन केलं होतं. त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की जेव्हा मुलं माझ्याकडे करिअर प्लॅनिंगला येतात त्यावेळेला जर समजा काही मुलांमध्ये अशा प्रवृत्ती दिसल्या तर त्यांना उपासना मार्गाने किंवा आईवडिलांना सावध करता येतं, हा उद्दिष्ट होता. पण तू म्हणलंस तसं मी उदाहरण देतोय ते ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भातलं देतोय. म्हणजे माझ्याकडे दोघं नवरा बायको आले होते, तर त्या नवऱ्यानी म्हणजे नवरा आणि बायको दोघे आले होते. ते बायको बँकेमध्ये जॉबला होती आणि तिला प्रमोशन मिळत नव्हतं, काही केल्या प्रमोशन मिळत नव्हतं. बरेच वर्ष झाली, मग आता नोकरी सोडू का किंवा काय करू असं विचारायला ते आले होते. मी ते सगळं सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही हा प्रश्न विचारलेला नाहीये, पण मला असं वाटतं मॅडम तुमची मेमोग्राफी तुम्ही करून घ्या. तर ते म्हणले मेमोग्राफी, अहो माझं वय 35 ते 37 आहे. म्हटलं मी वयाचा नाही म्हणतोय, मी पत्रिका बघून बोलतोय. तर त्यामुळे माझं भविष्य खोटं ठरू दे, मला अजिबात प्रॉब्लेम नाहीये. परंतु तुम्ही चेकिंग करून घ्या आणि मला रिपोर्ट सांगा. मग त्याच्यानंतर त्या डॉक्टरांकडे गेल्या. मग डॉक्टरांनी विचारलं, "अहो तुम्ही तर नेहमी येता, मग मेमोग्राफी तुम्हाला कोणी सांगितली?" ते म्हणे, आम्ही ज्योतिषांकडे गेलो होतो त्यांनी सांगितले." ते हसायला लागले. ते म्हणले, "अरे ज्योतिषी कधीपासून सांगायला लागेल तुम्हाला काय होतंय ते?" तर म्हटलं त्यावेळेला नाही, आम्हाला करून घ्यायचे, तुम्हाला जे काय असेल तर ते तुम्ही बघा. पण त्यांनी मेमोग्राफी करून घेतली आणि तिचा रिपोर्ट जो होता तो पॉझिटिव्ह आला आणि डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण प्लॅन करून ऑपरेशन करू सो दॅट पुढचे जे सगळे त्रास आहेत ते वाचतील. म्हणजे आज ती जी स्त्री होती त्या स्त्रीनी नंतर येऊन अक्षरशः तिची सगळी फॅमिली आली होती की बाबा तुम्ही आम्हाला पुढच्या खूप मोठ्या ह्याच्यातनं वाचवलं. तर म्हणलं मी नाही वाचवलं, वाचवणारा तो आहे, मी माध्यम आहे. कारण या बाबतीत एक लक्षात ठेवायला लागतं की आपण माध्यम असतो, आपण काही करत नसतो. माझ्या माध्यमामधनं तिला तो संदेश मिळाला. पण आज मला आनंद वाटतो की एखाद्या तरी मी वाचवू शकलो कोणाला याच्यामधनं. आणि असे बरेच आहेत, पण आपल्याकडे वेळेअभावी आपल्याला बऱ्याच गोष्टी नाही सांगता येत आहेत. पण हा असा नक्कीच फायदा झालेला आहे. संगीता, तुझा हात वर केला होतास, प्रश्न आहे. म्यूट आहे, म्यूट. इन द मीन टाइम अनंत तुझा नंबर देऊ का? म्हणजे हो, हो, नंबर हो, हो. विचारणा आलेली आहे चॅट वरती, येस, येस, शेअर येस. करू ना? हो, हो. येस, येस, येस. या. मला विचारायचं आहे की हे राजकीय भविष्य काय असतं आणि त्याला कितपत महत्व असतं? हा, चांगला प्रश्न विचारलात. मी स्वतः किती राजकारणामध्ये होते मकरंदाला विचारा तुम्ही. म्हणजे मकरंदा मला बरेच वेळा गमतीने छोटे वाजपेयी म्हणायचा. आमच्या घरी वाजपेयींपासून सगळेजण आलेले आहेत, त्यांनी बघितलेले आहेत स्वतः. माझे वडीलच तेवढ्या याचे होते, मी स्वतः राजकारणामध्ये खूप होतो. पण आता पत्रिका बघायला लागल्यानंतर मला माहिती आहे की मी ते राजकारण तेव्हा का सोडलं आणि मी ज्योतिषशास्त्रात का आलो. Anyway, तर तुमचा हा चांगला आहे, त्याला मेदनीय ज्योतिष असंही म्हणू शकतो आपण एक प्रकारचं. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल लोकांचं पण भविष्य त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं. आता मी जो प्रबंध लिहितोय तो प्रबंधच असा लिहितोय की राजकीय आतापर्यंत जे सगळे राजकारणी आहेत त्यांचे ग्रहस्थिती काय असते की ज्याच्यामुळे ते राजकारणात एवढे पुढे येतात. तर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की वृश्चिक राशी जी आहे, लोकांना असं वाटतं सिंह राशी म्हणजे राजा राशी, म्हणजे ती पॉलिटिक्स मध्ये चांगली वरती असेल, पण ती पॉलिटिक्स मध्ये नाहीये. कारण ते सिंह राशीवाले लोक जे मनात आहे ते बोलून टाकतात. राजकारणात तसं चालत नाही. राजकारणामध्ये ओठात एक आणि पोटात एक लागतं. त्यामुळे वृश्चिक राशीवाले लोक जे आहेत ना ते राजकारणामध्ये भरपूर आहेत. पहिल्यापासून उदाहरण देतो. अटल बिहारी वाजपेयी वृश्चिक रास, नरेंद्र मोदी वृश्चिक रास, नंतर शरद पवार वृश्चिक रास, राज ठाकरे वृश्चिक रास, मनोहर जोशी वृश्चिक रास, लालू प्रसाद वृश्चिक रास, नितीश कुमार वृश्चिक रास. तुम्ही मला सांगा, हे सगळे बोलणार एक आणि करणार एक असतात आणि त्यांच्याकडे मंगळ आहे. लक्षात ठेवा, मी सांगतो ना मंगळ बोललो ना मी, ऍक्शन. फक्त ती ऍक्शन वेगळी असते. काही लोक मेष राशीवाले डायरेक्ट ऍक्शन अटॅक करतात, वृश्चिकवाले झूम मध्ये करतात ऍक्शन. म्हणजे तुम्हाला मोदीचा मंगळ माहिती आहे, मोदींनी पाकिस्तानवर अटॅक केला पण सांगितलं का की कल आता हूं मैं और देखता हूं तुमको, कल के कल मैं दिखाता हूं, असं केलं का? शांतपणे होता. आणि नंतर गुपचूप अटॅक केला, कळलं पण नाही आणि नंतर प्रश्न विचारायला सुरुवात झाली.
ते राजकीय लोकांचं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय, म्हणजे मला ती काय म्हणतात ना, असं इट्स माय पॅशन टू लर्न ऑल दिस थँक्यू. थिंग्स. जयंत जयंत बोकील. बोकील. ऍक्च्युली कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे दोन वाईट ग्रह समजले जातात. अर्थात ते ग्रह नाहीच आहेत, दोज आर ओनली टू पोझिशन्स इन द स्काय. बरोबर. सो वाय त्याच्या इतका सगळं सिग्निफिकन्स काय आहे असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट लक्षात ठेवा की राहू आणि केतू हे छेदन बिंदू आहेत. आता छेदन बिंदू म्हणजे काय की आपल्या पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय. या दोघांच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षा एकमेकांना जिथे जॉईन होतात ते दोन पॉइंट्स जे आहेत ते दोन पॉइंट्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते ऍक्टिव्हेट झालेले पॉइंट्स म्हणजे राहू आणि केतू आहेत. हा, आता त्यातला अपवर्ड पॉइंट आहे तो राहू आहे आणि डाऊनवर्ड पॉइंट आहे तो केतू आहे. म्हणजे त्याला नॉर्थ नोड आणि साऊथ नोड असं वगैरे पण शास्त्रामध्ये म्हणतात किंवा चायनीज याच्यामध्ये ड्रॅगन्स नोड असं पण म्हणतात. आता हे राहू आणि केतू मी मगाशी म्हटलं ना, पुनर्जन्म जो आहे तो आपल्याला राहूवरनं, आपल्याला पूर्वजन्माच्या काही गोष्टी राहूवरनं कळतात. हा राहू जो घाबरवणार आहे, प्रचंड घाबरवणार आहे. म्हणजे माझे तुम्ही युट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघितलेत ना, तर त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी हा कोरोनाच्या बाबतीतला झालेला जो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात राहू आणि केतू हे ग्रह दिसत नसल्यामुळे ते न दिसणारे परिणाम करतात. कळलं? म्हणून आपण रोगांच्या मध्ये राहूमुळे होणारे सगळे जे रोग आहेत ते व्हायरल आहेत. व्हायरल रोग दिसतात का? कशाने झालेत? नाही दिसत. हा, आणि केतूमुळे सगळे होणारे रोग ॲलर्जी आहेत. ॲलर्जी कळते का तुम्हाला कसली आहे ते? नाही कळत. मग हे त्यामुळे काय होतं, राहू केतूचा परिणाम हा तुमच्या शरीरावर मानसिकरित्या होतो दॅन शारीरिकरित्या होणार. आणि मग त्यामुळे तुम्ही प्रचंड घाबरून जाता. गेल्या जन्मीच्या गोष्टी आठवल्यावर पण माणसं घाबरतात. काही माणसांना बघा, खोल बघितलं की घाबरायला होतं, काही माणसांना पाणी बघितलं की घाबरायला होतं, काही माणसांना काळोखात गेलं की घाबरायला होतं. हा सगळा राहू आहे. आणि या राहू हा पापग्रह जरी असला तरी प्रत्येक ग्रहाचा वापर कसा करून घ्यायचा हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे राहू कुठल्या स्थानामध्ये, त्याच्यावरनं तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी केलेले आहेत, मग त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर का करेक्टिव्ह ऍक्शन घेतली तो तुम्हाला भरपूर देईल. म्हणजे मी तर म्हणतो राहू हा छत्रचामरधारी ग्रह आहे. म्हणजे तो असा लल्लूपंजू नाहीच आहे. लोक माझ्याकडे येतात, अहो माझी राहू महादशा सुरू झाली आहे, मग कसं होईल? उलट राहू महादशेमध्येच तुम्हाला तो वरती नेऊन ठेवतो, कारण त्याला असं लल्लूपंजूगिरी चालतच नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं असतं की राहू महादशा 18 वर्ष असते, त्यावेळेला तो तुम्हाला सॉलिड वरती घेऊन जातो आणि जेव्हा संपते तेव्हा दिलेलं सगळं घेऊन जातो, कारण तो भ्रमवाला ग्रह आहे. तो जो सगळा भ्रम निर्माण केलेला असतो तो घेऊन जातो. आणि मग टेक्निकली बघितलं तर त्याच्यानंतर गुरु महादशा येते, मग तुम्हाला समाधानाकडे जावं लागतं. हे असं राहू. आणि केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे, एक्झॅक्टली राहूच्या ऑपोजिट आहे. आणि केतू पुढल्या जन्माचा मार्ग सांगत असतो तुम्हाला, की तुम्हाला पुढल्या जन्माच्या मार्गात काय करायला हवंय. तर हे खूप डिटेल, खूप काय म्हणतात ना, अतिशय उत्कृष्ट सायन्स आहे. म्हणजे तुम्हाला जर का कोणाला शिकायचं असेल तर माझे 1 जून पासून नवीन वर्गही सुरू होणार आहेत. आणि वास्तुशास्त्राचा तर मी 4 दिवसाचा वर्कशॉप पुढल्या शनिवार रविवारांनी असा घेणार आहे. ते मी तुम्हाला पहिलं मकरंदला याच्यावरती ऍड पाठवून देतो त्याची. पण खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी या. थँक्यू. बोला बोला. पुढचा दीपक बोधनी. अनम्यूट दीपक. अनम्यूट कर दीपक. अनम्यूट कर. हॅलो, ऐकू येतं आता? हो, येते. तुझा व्हिडिओ ऑफ झालाय. हा. हा, एक मिनिट. हा, ऐकू येत आहे ना? हो येत येत आहे, आहे. येत आहे. हॅलो, हा, येत आहे. मला 2 प्रश्न होते. बोला. 2 प्रश्न होते माझे. एक म्हणजे एखादा तुम्ही जेव्हा असा शोध निबंध प्रसिद्ध करता, त्याला काही सॅम्पल्स घेता, बरोबर. तर हे साधारण किती सॅम्पलचा डेटा घेतल्यानंतर एखादा निष्कर्ष निघू शकतो? हा बरोबर. पहिला प्रश्न होता. बरोबर. आणि दुसरा म्हणजे जे काही तुम्ही पत्रिका घेतल्या किंवा बघितल्या, तर त्याची अॅक्युरेसी किती होती, किंवा त्याचं म्हणजे
बरेचदा असं वाटतं ना आपल्याला की थोडं जरी काही वेळांचा फरक पडला तरी ती ग्रहदशा बदलू शकते जन्माची. तर त्या दृष्टीने तुम्ही त्यात कसा प्रयत्न केला होता? असे 2 जोडून प्रश्न आहेत. बरोबर. हा, तर पहिला प्रश्न तुमचा असा, तुम्ही मला सांगा, ज्योतिषाला ब्रेस्ट कॅन्सरला कोणाला पत्रिका द्यायची असं मी तुम्हाला, म्हणजे मला ब्रेस्ट कॅन्सरच्या साठी पत्रिका हवी आहेत, तर तुमच्यापैकी कोणीतरी द्या. किती जण द्यायला हा. तयार होतील सांगा मला? बरोबर आहे. हा. नाही ना? नाही होणार. हा. नाही होणार. तुमच्या सायन्सला उंदीर हवे तेवढे मिळतील, फंड्स हवे तेवढे मिळतील, डिग्री हव्या तेवढ्या मिळतील, सगळं मिळेल सायन्सला. ज्योतिषाला कोण देणार आहे? कोणी देऊ शकत नाही. म्हणून बरोबर. आम्हाला पत्रिका अशा हजार पत्रिका घेता येत नाही, पण साधारणतः 50 ते 100 पत्रिकांचा अभ्यास आम्ही करतो. ओके. हा हा, तेच मला पाहायचं. हा हा. नाही, त्याचं स्टॅटिस्टिक्स काढतो. मी ओके. तुम्हाला जर सहज गंमत, आता ब्रेस्ट कॅन्सरचा हा जो माझा थिसिस आहे, हा. हा तुम्हाला दाखवतो. हम्म. हा, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स सगळं, ज्याला आपण म्हणतो ना चार्ट्स, हो. कोणते ग्रह कोणत्या ह्याच्यामध्ये कसे असतील असे बरेच चार्ट्स केलेले आहेत. आणि ओके. ओके. त्याचं ऍव्हरेजिंग करून किंवा त्याचं हे सगळं करून मग आम्हाला येतं की बाबा हा कोणत्या कोणत्या ग्रहांमुळे, कारण 12 ग्रह आहेत, 12 भाव आहेत, 27 नक्षत्र आहेत, त्यांची कॉम्बिनेशन्स करायचे आहेत. मग ते आपल्याला करून आम्हाला नंतर निश्चित लक्षात येतं की बाबा हा गडबड दया कुछ तो गडबड है, ओके. हे लगेच लक्षात येतं. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की, दुसरा काय प्रश्न होता? अॅक्युरसी जी आहे. आता अॅक्युरसीच्या बाबतीत सांगतो की हा आणखीन एक लोकांचा गैरसमज आहे की अगदी 1 मिनिटाने पत्रिका चुकली, 2 मिनिटांनी, असं होत नाही. त्याच्यात पण तुम्हाला मी गणित सांगतो जरासं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडे 12 राशी आहेत हो. आणि 24 तास आहेत. हम्म. मग प्रत्येक राशीला किती तास मिळाले सांगा तुम्ही मला? 2 तास मिळाले. हो हो. हा, मग आता आपण ज्या वेळेला पृथ्वी फिरते त्यावेळेला प्रत्येक 2 तासांनी पृथ्वी ज्या दिशेला असते, पृथ्वी पूर्वेला असते, त्यावेळेला 24 राशी फिरत असतात. आणि तुमचा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला पूर्वेला जी राशी असेल ती तुमची लग्न राशी असते, जी सगळ्यात महत्वाची आहे. आणि चंद्र राशी म्हणजे तुमचा चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी, पण सगळ्यात महत्वाची जी राशी आहे ती म्हणजे तुमची लग्न राशी. मग ती तुम्हाला 2 तासात ती लग्न राशीत फार फरक पडणार नाहीये ना, ओके. ओके. काही फरक पडणार नाहीये. म्हणते 1 मिनिट, 2 मिनिटं, 10 मिनिटं, ठीक आहे. मी म्हणतो अगदी 2 तासाचा नाही, 15 मिनिटाचा फरक पडला म्हणून काहीही फरक पडणार नाही. म्हणजे जसा उत्कृष्ट डॉक्टर हा नाडीवरनं परीक्षा करतो, त्याला म्हणतात ना, मला पहिले ब्लड सॅम्पल रिपोर्ट आणून दाखवा, एक्सरे दाखवा, सिटी स्कॅन दाखवा, अमुक दाखवा, मग तू काय डॉक्टर, मग तू 10 गोष्टी बघून निर्णय घेतोस. म्हणून मी माझ्या ज्योतिषशास्त्र लोकांना शिकवण्याच्या मागचं उद्दिष्ट असं असतं, लग्न कुंडलीवरनं तुम्हाला सगळं लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून टायमिंगचं ते लोकांना खूप घाबरतात की अरे माझं टायमिंग काय नाही, काही घाबरू नका. आणि त्याच्याकरता पण मेथड आहे. समजा तुमची पत्रिका नाहीये आता, चालेल ना 2 मिनिटं बोललं तर? हो, बरोबर. तुमची पत्रिकाच नाहीये, तुम्ही माझ्याकडे आला, हो माझी काही पत्रिका नाही, आईनी त्यावेळेला बघितलं तर कोंबडा आरवला होता आणि तो कोंबडा कुठनं किती वाजता आरवायचा, आमचा कोंबडा जरा 7 नंतर आरवायचा, असं सगळं टायमिंग नाहीये. प्रश्न कुंडली, तुम्ही आत्ता प्रश्न विचारलात ना, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये आत्ता तुमच्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. म्हणजे इथे मानसिकता काम करते. मी आत्ताची कुंडली टाकणार, ती तुमची कुंडली. ओके. हा हा. आत्ताची ग्रहस्थिती टाकणार, ती तुमची कुंडली. त्याच्यावरनं ओळखता यायला पाहिजे, हेही आम्ही शिकवतो. ओके. ओके. हा, अजून एक प्रश्न. अजून एक आहे, मुकुंद बोल. अनम्यूट कर. हा. हो, बरेचदा आम्हाला असा प्रश्न पडतो की चांगला ज्योतिषी किंवा चांगला वास्तुशास्त्रज्ञ हे ओळखायचं कसं, कारण ऍडवाइस देणारे बरेच असतात. बरोबर. आणि क्रायटेरिया साधारण काय वापरता येईल, ऍव्हरेज म्हणतो? अतिशय डिफिकल्ट प्रश्न आहे हा. कारण काय की म्हणजे आता मी शिकलोय ना, तो
काय म्हणतात ना, जाम ज्याला म्हणतो ना, घरामधनं पण, म्हणजे माझी मिसेस पण डॉक्टरेट आहे, PhD केलेलं आहे, माझी मुलं सगळी, म्हणजे त्या सगळ्यांना काय म्हणतात ना, फाईट देत त्यांचा सहकार्य मिळवत प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची आणि शिकलोय. आणि चांगला ज्योतिषी जो असतो, तो चांगला ज्योतिषी म्हणजे तुम्हाला कमीत कमी घाबरवेल, तुम्हाला उत्साह सांगेल, उत्साहाने किंवा तुमच्या ह्याच्यातल्या चांगल्या गोष्टी सांगून तुम्हाला सत्मार्गाला लावण्याच्यासाठी कुठल्या तरी नको त्या शांत्या हे न करता उपासना मार्गाने, साधना मार्गाने, काउन्सिलिंग करून तुमच्या ग्रहांच्या बद्दल तुम्हाला जो समजावून सांगेल, तो चांगला ज्योतिषी असतो. आता हे तुम्ही 10 ज्योतिषांकडे गेलात तर 10चे अनुभव वेगळे येऊ शकतात, पण सध्या तरी एक ज्योतिषी तुमच्या समोर चांगला बसलेला आहे. आणि वास्तुशास्त्रज्ञ पण शास्त्राचं तर फारच जास्त. तोही तुमच्या समोर आहे. वास्तूच्या बाबतीत कसं असतं सांगतो तुम्हाला, की केव्हाही माझं तर नेहमी म्हणणं असतं की लोक बरेच वास्तुशास्त्रज्ञ असतात ना, ते घाबरत नाही, हे तुम्ही वास्तू बदलूनच टाका, नाही इथे तुम्हाला त्रासच होईल, असं होत नाही. वास्तू म्हणते तथास्तू, लक्षात ठेवा. वास्तू तथास्तू म्हणते, तुमचा एखादा घरातला माणूस आजारी पडलं तर तुम्ही काय लगेच हे करता की अरे तो आता आजारी पडला, नाही, ट्रीटमेंट देता ना. मग तुम्ही वास्तूला ट्रीटमेंट द्या ना. मग ट्रीटमेंट म्हणजे काय, तिथे काही 2-4 गोष्टी ज्या काही चांगल्या करायच्या आहेत. तुम्ही आता टॉयलेट नाही बदलू शकणार, तुम्ही स्वयंपाकघर नाही बदलू शकणार, कारण पाईपलाईन्स आहेत, परमिशन्स आहेत, सोसायटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये करेक्टिंग मेजर्स करण्याकरता पिरॅमिड थेरपी आहे, की जी तुम्हाला अजिबात कुठली गोष्ट चेंज करायला सांगत नाही, एक स्क्रू सुद्धा काढायला सांगत नाही. मग असं आणि सांभाळून सांगणं, त्याच्याकरता चांगलं मार्गदर्शन करणं. कधी लक्षात ठेवा, वास्तू म्हणते तथास्तू. म्हणून माझं पुस्तक आहे वास्तू, वास्तव्य आणि वास्तवता, असंच मी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नावच आहे की वास्तू, वास्तव्य आणि वास्तवता. वास्तवता काय आहे की आपण नाही म्युन्सिपालिटीचे चेंज करू शकत रूल्स. मग त्याकरता वास्तवतेत काय करायला पाहिजे, त्या प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये मी गोष्टी दिलेल्या आहेत, समजावलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला हे डीप मध्ये शिकायचं असेल तर मी म्हटलं तसं पुढल्या आठवड्यामध्ये माझा तो 4 दिवसाचा कोर्सही होतोय आणि खूप इंटरेस्टिंग आहे त्या गोष्टी सगळ्या. अरुषा, अनम्यूट करशील का? हॅलो. हा, बोला. आता तुम्ही जे बोललात त्याच्यावरच माझा प्रश्न होता वास्तुशास्त्राबद्दल, की एखाद्या वास्तुशास्त्राचं मत घेऊन आपण एक बंगला बांधला की बाबा किचन कुठल्या डिरेक्शन मध्ये असायला पाहिजे, बेडरूम कुठल्या डिरेक्शन मध्ये असायला पाहिजे, तर त्या ह्याच्याप्रमाणे आपण ते बांधू शकतो. पण फ्लॅट सिस्टीम मध्ये कसं करणार? कारण फ्लॅट जर एक असा वास्तुशास्त्राच्या नियमाने बांधलेला आहे तर त्याच्या शेजारचा जो फ्लॅट असतो तो त्याच्या बरोबर मिरर इमेज असते, म्हणजे त्या डिरेक्शन बरोबर सगळ्या उलट्याच असतात. मग कसं काय, म्हणजे मग त्या फ्लॅटमध्ये, एका फ्लॅटमध्ये एखाद्याचं सगळं चांगलं होणार आहे, दुसऱ्या ह्याच्यात नाही होणार, असं आहे का? किंवा इतकं अपोजिट असल्यावरती काय करायचं? मग आलं लक्षात. एवढंच कशाला, मी तर असा पण प्रश्न म्हणतो, एका विंग मध्ये एका खाली एक असलेल्या सगळ्या फ्लॅट्सच्या दिशा तर सेम आहेत की नाही? तुम्ही अपोजिट म्हणताय, मी तर म्हणतो त्या दिशा सगळ्या सेमच आहेत की नाही? मग तरी सुद्धा 5व्या मजल्यावरच्या नोकरी चांगली असते, 4थ्या मजल्यावरच्या नोकरीचा प्रॉब्लेम असतो. हे असं का असतं? मग इथे आपल्याला ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांची सांगड घालावी लागते. याचं कारण काय, एका फ्लॅटमध्ये जर 4 जण राहत असतील तर 4 पत्रिका ऑपरेट होत आहेत, नंबर 1. नंबर 2, फ्लॅटचा जो बायर आहे, ज्याच्या नावाने पाटी लावलेली आहे, त्याची पत्रिका पहिले ऑपरेट होणार, नंतर सेकंड नाव आले त्याची पत्रिका ऑपरेट होणार. मग आता घरामध्ये 4 पत्रिका असलेल्या माणसाच्या घरामध्ये त्याचा शनी किंवा गुरु किंवा जे भ्रमण होतात ग्रहांची, त्या भ्रमणांप्रमाणे फळं मिळणार आहेत. कारण त्याच्या म्हणून वास्तूच्या खूप लिमिटेड, ज्याला मी म्हटलं ना की लिमिटेड हे आहे त्याला. आता एका घरात 4 पत्रिका आहेत, मग तुम्हाला, म्हणून तर मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला पत्रिका पण बघतो, ज्याच्या नावावर फ्लॅट आहे त्याच्या नावावर. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, लोकांना भीती वाटते, साऊथ दिशेला खूप घाबरतात लोक, पण साऊथ सारखी पैसा देणारी दिशा नाही.
पण मग तो आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा, म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने जर का तुम्ही आता स्त्रियांच्या दृष्टीने असेल तर स्त्रियांच्या दृष्टीने साऊथ आणि साऊथ ईस्टची दिशा असलेला फ्लॅट घ्यावा. कारण प्रत्येक लोकांना खूप गैरसमज आहेत त्याच्या बाबतीमध्ये. हा, पण त्याच्यामध्ये मग तुम्ही एखादी गोष्ट चांगली आहे त्याचा अर्थ ऑपोजिट गोष्ट वाईट असू शकते ना, म्हणजे तुमचं टॉयलेट नको त्या ठिकाणी असू शकतं. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं आता हल्ली बंगला बांधून तुम्ही केलं, पण फ्लॅट जर आहेत ते आहेतच. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की पिरॅमिड्सच्या माध्यमामधनं करेक्शन्स करता येतात. तुमचं किचन न हलवता, तुमचं टॉयलेट न हलवता, तुमचा एंट्रन्स न बदलता. मी गोदरेज ग्रुपमध्ये होतो, मी सोडल्यानंतर आमची ह्याला फॅक्टरी आहे तुमच्या पुण्याच्या जवळच, वाईला जाताना शिरवळ म्हणून आहे, तिथे फॅक्टरी आहे. त्या आमच्या फॅक्टरीचा असं सगळं तुम्ही बघितलं तर गोदरेज ग्रुप कंपनी आहे, पण त्यांचा टर्नओव्हरच वाढत नव्हता. आणि मी सोडल्यानंतर माझे अजूनही कनेक्शन चांगले आहेत तिकडे सगळे. तर ते मी गेलो तर मी म्हटलं अरे आपलं सगळं आपली फॅक्टरीची जी संपूर्ण दिशा सगळ्या बट्ट्याबोळ झालेला आहे. मग मी त्यांच्याशी बोललो, त्यांना प्रेझेंटेशन दिलं. 3 लाख स्क्वेअर फीटाची फॅक्टरी आहे, लक्षात घ्या, 3 लाख स्क्वेअर फीटाची फॅक्टरी आहे. मग त्यांनी सांगितलं की अरे आम्ही आता वास्तुविस्तूचे काय पिरॅमिड फॅक्टरीत लावायचा विचार केला तर लोक म्हणतील हे गोदरेजवाले असं काय करतायत किंवा काय करतायत, तर तुम्ही ते कधीतरी सुट्टीच्या दिवशी येऊन करा. म्हणून 2008 साली गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजे मार्च, साधारण 26 मार्चच्या आसपास होता, मी त्या फॅक्टरीला ट्रीटमेंट दिली पिरॅमिडच्या माध्यमातून. फॅक्टरी मधला एकही गेट हलवलं नाही, ते करणंच शक्य नाही ना एवढ्या गोष्टी. प्रोडक्शन लाईन वेगळी असते आणि मी स्वतः फॅक्टरी चालवलेल्या आहेत, मकरनला माहिती आहे. त्यामुळे मला प्रोडक्शन लाईन पासून सगळं, जरी मी कॉमर्सवाला असलो तरी मी ते सगळं केलेलं आहे. तर मी त्या सगळं केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आता आपला 2008चं सांगतोय, आपला टर्नओव्हर यावर्षी किती एक्सपेक्टेड आहे. ते कारण ग्रुप कंपनी होती, छोटी कंपनी आहे. ते म्हटलं आता गेल्या वर्षी आमचा 60 करोड टर्नओव्हर होता, ह्या वर्षी आपला टर्नओव्हरचं एक्सपेक्टेशन 75 करोड आहे. तर मी म्हटलं आपण त्याच्यामध्ये मी काही जी व्यवस्था ठेवतो, म्हटलं आपण टार्गेट 100 करोडचं ठेवायचं आहे. कारण 60चं 75 केलं तर त्यात काय मोठी ढिंग मारली. 100 करोडचं आपलं टार्गेट झालं पाहिजे. आणि मी दर 6 महिन्यांनी जाऊन तिथे बघत होतो, त्यांचं असेसमेंट करत होतो. फायनान्शियल इयर एप्रिल 2009-2010चा टर्नओव्हर 108 कोटी झाला आणि आता त्याचा टर्नओव्हर मोर दॅन 500 करोड आहे. याची कारणं काय आहेत की तुम्ही साधा विचार करा, टॉयलेट मी मगाशी म्हटलं ना, गमतीने म्हटलंय, पण टॉयलेटच आपण घरामध्ये मुख्य इतकी गोष्ट अशी आणली आहे. आणि आपण शिवाय वास्तूमध्ये आपण देवाचं काही करतो का, काही गोष्टी तरी करणं गरजेचं आहे. म्हणून आपण पूर्वीच्या काळी घरामध्ये येताना हातपाय धुतल्याशिवाय आपण आतमध्ये शिरत नव्हतो. कारण काय, येणारे सगळी निगेटिव्हिटी ही लो लेवलला असते, ती आपल्या पायावरती चढते, म्हणून आपल्याला पाय धुवायला पाहिजे. मग आज तुम्हाला हातही धुवायला सांगतात, कारण तेव्हा आपण हातपाय धुतल्याशिवाय आतच येत नव्हतो. मग आज आता एक कंपल्शन झालेलं आहे. पण याच्या मागचं तुम्ही म्हणून वास्तुशास्त्र इज नथिंग बट एन्व्हायरमेंटल आहे, एन्व्हायरमेंट सायन्स आहे. म्हणून तो तुमच्या बे एरियामध्ये किंवा इकडल्या एरियामध्ये जर का जिथे पाणी आहे तिथे तुम्ही जर का बिल्डिंग बांधल्यात तर नंतर करोजन होतं आणि नंतर त्या बिल्डिंग मधले प्रॉब्लेम्स होतात. का, कारण तुम्ही जलतत्वावर आक्रमण केलं. हेच आम्ही जलतत्वावर आक्रमण केलं सांगितलं तर की हे वास्तुशास्त्रज्ञ आहेत, पण हेच तुम्ही सांगितलं नो वॉटर फ्लो इज सो मच बिकॉज ऑफ सो अँड सो थिंग, की लगेच आपल्याला एन्व्हायरमेंट सायंटिस्ट वगैरे असं वाटतं. हे नथिंग, म्हणजे हे सगळं, म्हणून मला 21व्या शतकामध्ये लोकांना हे समजवायचं आहे की बाबा हे सगळं आपलं पूर्वीचं आहे ना, हे कशा गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे आपण जर केलं तर निश्चितच चांगला फायदा होतो. आज आता तुम्ही एवढं सगळं चांगलं आहे, 2 सोपे उपाय तुम्हाला मी सांगतो, तुमची तयारी असेल तर घरामध्ये वास्तूचं चांगलं सुख मिळण्याच्यासाठी. फक्त घरामध्ये तुम्ही मंगळवार आणि शनिवारी खडे मीठ असतं, ते खडे मीठ घेऊन पाण्यात टाकून ती जमीन पुसा. म्हणजे ती बाई जी असते तिला सांगा तुम्हाला की जमीन पुसा आणि 3 महिन्यांनी घरामध्ये कसा चांगला फरक पडतो तो बघा. मिठामध्ये निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्याची प्रचंड ताकद आहे. हे तुम्ही ते कुठे गुगलवर जाऊन बघा किंवा काय बघा, पण आपल्याकडे हल्ली गुगलमध्ये लगेच बघायचं.
कारण काय, मीठ, पूर्वी आपण मीठ मोहऱ्यांनी आपण दृष्ट काढत होतो. हा, तुम्हाला ताप आला की ताप उतरवण्यासाठी मीठ पाण्याच्याच घड्या ठेवतो. तुम्हाला मीठ पाण्याच्या गुळण्याच केल्यानंतर बरं वाटतं. मग हे मिठाचे सगळे चांगले उपयोग आहेत दृष्ट काढण्याचे. मग वास्तूची दृष्ट काढली पाहिजे की नाही आपल्याला. मग ती वास्तूची दृष्ट काढण्यासाठी, दृष्ट म्हणजे काय, आपल्या घरामध्ये काही लोक येतात, त्यांचे निगेटिव्हिटी येते, तर मग आपण थोडस गोष्टी केल्या तर काय बिघडलं. पण ते मंगळवारीच का असं तुम्ही म्हणजे मंगळवार सांगितलं तुमचं? हा, कारण त्याचं कारण असं आहे की मंगळ आणि शनी हे 2 ग्रह असे आहेत जे कर्माचे कारक आहेत. ते तुम्हाला कर्म करायला लावून आयुष्य जगायचा मधल्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून मंगळवार आणि शनिवार. ओके, आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. राजन. की आता बरचसं आमचं आरुषाने सांगितलं ते प्रश्न पण म्हणजे सुटलेत, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये पॉझिटिव्हनेस राहण्यासाठी फेंगशुई आणि चैत्रांगण याच्या थ्रू काही सिम्बॉलिक असं ठेवता येईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल, अशा काही टिप्स आहेत का? निश्चित निश्चित. फक्त फेंगशुई वापरू नका. चैत्रांगण तर पूर्वीपासून आहेच आहे. आपले सगळे ज्याला म्हणतो ना सिम्बॉल्स, स्वस्तिक, ओम, लक्ष्मी, कलश, हे जे सगळे सिम्बॉल आहेत त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वस्तिक मधली एनर्जी जर बघितली तर स्वस्तिकची एनर्जी तुम्ही तुमच्या पुण्यामधल्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्याचं एनर्जी मापन करू शकता. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते. पूर्वीच्या काळी आपण रांगोळी घराच्या बाहेर काढत होतो, त्यात पहिलं स्वस्तिक काढत होतो. हा, निगेटिव्हिटी आतमध्ये येणारच नाही हो त्या रांगोळीच्या ह्याच्यातनं. हा, माझ्या त्या पुस्तकामध्ये मी 5 पांढऱ्या गोष्टी सांगितल्या, त्याही आज सांगतो. 5 पांढऱ्या गोष्टी घरामध्ये आपल्या पूर्वीपासून वास्तूसाठी वापरतात. पहिलं म्हणजे रांगोळी, ते तुम्हाला सांगितलं. दुसरं म्हणजे दूध. कोणताही माणूस बाहेरनं पूर्वी लांबनं आला तर आपण दूध पाणी पायावर घालून मगच त्याला आत घ्यायचो. तिसरं म्हणजे मीठ, जे मी सांगितलं, मीठ मोहऱ्याने ओवाळणे किंवा मिठाने घर पुसणे. चौथं म्हणजे कापूर. कापरामध्ये पॉझिटिव्हिटी वर नेण्याच्यासाठी खूप चांगलं, पण भीमसेनी कापूर, नॉट केमिकल कापूर. हा, भीमसेनी कापूर घरामध्ये तुम्ही संध्याकाळी पेटवून फिरवा आणि शुभ गोष्टी बोला, बघा तुम्हाला किती फरक पडतो. मी पेटवून का सांगितलं, कारण लोकांना मी सांगितलं कापूर फिरवा घरामध्ये, तर ते न पेटलेलंच कधी कधी फिरवतात, म्हणून मी पेटवून सांगितलं. आणि 5वी पांढरी गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळांना आपण अक्षता म्हणतो, अक्षत, त्याला क्षती नाही होत त्यामुळे. म्हणून लग्नाच्या वेळेला सुद्धा आपण किती म्हटलं ना की नाही ते एवढे तांदूळ फुकट का घालवतंय, आपण बिर्याणी फुकट घालवतो, पण एवढे तांदूळ वापरायला गेले ना की लगेच लोक एवढे तांदूळ का फुकट घालवताय. नाही, ते अक्षत आहे, अक्षत राहिलं पाहिजे. तुमचं जोड्या, तुमचं प्रेम आहे ते क्षती नाही लागली पाहिजे, म्हणून ते अक्षता. म्हणून आपण कोणत्याही गोष्टी करताना पण बघा, अक्षता वाहून किंवा अक्षता डोक्यावर टाकूनच गोष्टी करतो ना. गणपती घरात आणताना सुद्धा किंवा गणपतीला बसायला देताना सुद्धा अक्षताच ठेवतो. त्या अक्षतांना खूप महत्व आहे. म्हणून या 5 पांढऱ्या गोष्टी आपल्या पूर्वापारपासून आहेत, त्या घरात तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला चिंता करायला नको. आणि शुभ बोला, भांडू नका, दरवाजे आपटू नका. छान, एकदम थँक्यू. एकदम ऍप्ट आणि सुरेख उत्तर दिलंस अनंता. अजूनही प्रश्न असतील पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. मी आमच्या पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सीमाला विनंती करतो की त्यांनी एक फॉर्मल व्होट ऑफ थँक्स द्यावं. सीमा म्यूट आहे तुझा. मी इथे अनम्यूट आला. नमस्कार आनंदजी. हे जे दोन्ही विषय आहेत, ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्र, हे खरं आपलं ट्रॅडिशनल. थोडंसं सीमा फोनच्या जवळ येऊन बोलायची. तर हे ट्रॅडिशनल विजडम आहे आपलं, आणि जसं आपलं अनेकदा झालेलं आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर जेव्हा बाहेरनं आपल्याला सांगितलं जातं की नाही हे काहीतरी ग्रेट आहे, मग आपण ते मानतो. पण आम्हाला कसं झालं की तुम्ही असे ग्रेट आम्हाला इथलेच भेटलात, ठाण्यातलेच भेटलात, आणि त्याच्यामुळे या विषयांबद्दल नक्कीच खूप शंका आहे. म्हणजे सर्वथा कसं होतं की मेंदू हे मान्य करत नाही, सध्या थोडंसं झालंय. मन म्हणतं कुठेतरी नाही बरोबर आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा काही समस्या येते तर नक्कीच मन हे धाव घेतं तुमच्याकडे, आम्ही येत असतो. मला एक काय तुमचं खूप आवडलं त्या भाषणामधलं, व्याख्यानातलं, की तुम्ही खूप मूलभूत संकल्पना छान सांगितल्यात.
त्याच्यानंतर 21व्या शतकात कसे कसे प्रॉब्लेम्स आहेत आणि कशासाठी आम्ही तुमच्याकडे आलो पाहिजे हे पण आम्हाला खूप पटेल असं सांगितलं. आणि पर्सनल काउन्सिलिंग ही खरंच गरज झालेली आहे. या सामाजिक सगळ्या पार्श्वभूमीच्या बदलता आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जे जास्त अभ्यासू अशी लोक आहेत, जे आपण सांगितलं उदाहरणार्थ, तर तशा लोकांकडे जाऊन ज्यांना हे पटतं त्यांनी नक्कीच विचारलं पाहिजे, काउन्सिलिंग घेतलं पाहिजे आणि नक्की ह्याचा त्यांना फायदा होत असेल. म्हणजे आपल्यासारखे जे अभ्यासू व्यासंगी आपलं म्हणजे मी असं बघितलं आता की तुम्ही ज्योतिष भास्कर, वास्तुविशारद हे एवढं तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही सल्लागार आहात, प्रशिक्षक आहात, तुम्ही लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यान देता, त्या सगळ्यामध्ये तुमचा व्यासंग जो वाढला याचा नक्कीच फायदा हा लोकांना होतो आहे, लोक घेत आहेत आणि जरूर घेतला पाहिजे. तर वास्तुशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय हा मला थोडंसं वाटतं याच्यामध्ये की ज्या वेळेला हा विषय विकसित झाला त्यावेळेला असणारे प्लॉटचे एरियाज, त्यावेळी असणारं साहित्य, बांधकामाचं मटेरियल, तंत्रज्ञान, या सगळ्यामुळे ते थोडंसं वेगळं असेल, नक्कीच वेगळं असेल ते. पण ज्यांना हे पटतं त्यांनी नक्की त्याचा उपयोग घ्यावा, करून घ्यावा, तुम्हाला भेटावं. आणि तुमच्या काही गोष्टी मला खूप आवडल्या की एक चांगलं बोलणं, चांगले विचार करणं, त्याच्यानंतर एकूणच उपासना असेल, हे असेल, हे एक खूप सकारात्मक ही जीवन पद्धती आहे आणि ही सकारात्मक जीवन पद्धती ही आपल्याला अनेक ठिकाणी मदत करते. तर तुमचं आजचं हे जे व्याख्यान आहे त्याला आम्ही ऐकायला नक्की उत्सुक होतो, कारण की तुमचं सगळं हे आम्ही ऐकलं होतं, युट्यूबचं काही बघितलेलं होतं आणि तुम्ही खूप छान शब्दात अतिशय सम्यक, कुठेही अग्रेशन नाही आणि आम्हाला पटवून दिलं की या सगळ्याचा कसा उपयोग आहे. म्हणजे प्रश्न आम्हाला खूप आहे आणि आता तो वेळ नव्हता हे आम्हाला मान्य आहे. तर नक्की आम्ही तुमच्याशी पर्सनली बोलू, संवाद साधू, काही तुमचं ऐकू, समजून घेऊ आणि नक्कीच या आपल्या जे ट्रॅडिशनल विजडम आहे आपल्या संस्कृतीचं, त्याबद्दल माहिती आम्हाला करून घ्यायला नक्कीच आवडेल. तर तुम्ही आज इथे आलात, तुम्ही आम्हाला इतकं छान सगळं सांगितलं आणि तुमचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो. आणि योगेश्री, मकरंद हे तर अगदी म्हणजे आम्ही बघतोय की इतके मनापासून ते छान आम्हाला वक्ते आणतायत, विषय खूप नाविन्यपूर्ण आहेत, अतिशय उत्तम अभ्यासू अशी लोक आम्हाला येत आहेत, त्यांचे मी आभार मानते. आमचं खरं हे आनंदजी 25वं वर्ष आहे. हा शेवटचा आमचा आठवडा जो असतो तो आमचा एकदम जोरकस जल्लोषाचा आठवडा असतो. आम्ही त्यावेळेला खूप छान कार्यक्रम करतो, सगळे भेटतो बरोबर, आम्ही खाणं पिणं असतं, आमचे खूप छान कार्यक्रम असतात. यावर्षी आम्ही मिस केलंय, परंतु जसं आमच्या क्लबची काही पत्रिका असेल तशी आमची ही जी मंडळी आहेत, बीओडीची आमची जी म्हणतो आम्ही, म्हणजे आमची प्रेसिडेंट, फर्स्ट लेडी आहे, क्लब ऍडमिन आहे, प्रोग्राम कमिटी आहे, बाकीचे बीओडीचे मेंबर आहेत, ज्यांच्या पण काहीतरी पत्रिका खूप सकारात्मक आहेत आणि त्यावेळेला हे वर्ष 25वं जरी असलं तरी त्याचं कुठेही आम्हाला काही नकारात्मकता आली नाही आणि आम्ही सगळे अतिशय उत्तम तऱ्हेने आम्ही या ठिकाणी हे सगळं एन्जॉय करतोय. त्यामुळे सगळ्यांना सुद्धा मला इथे एक आभार म्हणजे माझं मन सांगायचं होतं मनातलं आणि आभार द्यायचे होते. आणि तुमचं सगळ्यात एक आवडलं आम्हाला ते की देवाची तुम्ही जे व्याख्या सांगितली ती की दातृत्व हे दातृत्व हे खूप महत्वाचं आहे आणि आम्ही खरंच थोड्याफार प्रकारांनी आमच्या यांनी आम्हाला सवय रोटरी लावते द्यायची आणि मला वाटतं की ती जी एक उपासना आमची आहे ती नक्कीच आम्हाला आमचं आयुष्य कुठं चांगलं जायला मदत करेल. तर या सगळ्या तुमच्या या व्याख्यानाचा आम्हाला खूप आनंद झाला, तुम्हाला ऐकून, तुम्हाला बघून, तुमचे विचार ऐकून. तर नक्कीच तुम्हाला काही ठराविक आम्हाला तरी नक्की तुम्हाला कनेक्ट व्हायला आवडेल आणि तुम्ही आलात, आम्ही सगळे तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 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 धन्यवाद सीमा. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया, पण त्याआधी 2-3 रोटेरियन्स मला आता दिसले, मी त्यांना रेकॉग्नाइज करतो. अभय जबडेजी होते, आपले आता शनिवार वाड्याचे प्रेसिडेंट विद्याधर जोशी पण आलेले आहेत आणि चंद्रशेखर देसाई. सो आणि गौरी शिकारपूर होत्या. सो सगळ्यांचं स्वागत नाही म्हणत, पण धन्यवाद कार्यक्रमाला आल्याबद्दल. आणि आता आपण मी मीटिंग अडजर्न करतो. मी आता रेकॉर्डिंग आणि फेसबुक लाईव्ह पण बंद करतोय, पण आपल्याला अनंत काही बोलायचं आहे? हा, नाही म्हणजे काही लोकांच्या चॅट मध्ये असं आलं की कोर्स बद्दल माहिती सांगा, तर मी काय करतो, वास्तूच्या बद्दलचं तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवतो, मग तुम्ही तुमच्या लोकांना माहिती पडेल. किंवा जर आता मी नंबर टाकलाच आहे,
काही काही लोक आमच्या क्लबचे मेंबर नाही आहेत, त्यांनी नंबरवरनं तुझ्याशी संपर्क केला चालेल, पण तू मला पाठव, मी आमच्या जे मेलिंग लिस्ट सगळ्यांना टाकतो. व्हॉट्सअप कर मकरंद. येस येस. हा थँक्यू. मी रेकॉर्डिंग स्टॉप